सर्वांना नमस्कार. सरांना पण माझा नमस्कार. कुबल मॅडम, दळवी साहेब, सर्वांना नमस्कार. सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. नवमांश कुंडलीमध्ये 108 नवमांश असतात. त्याचे सूक्ष्मांश जे काही आहेत ते सर घेतच आहेत. आणि ग्रहांचे गोचर कुठल्या राशी आणि नक्षत्रावरून येतं, डावा उजवा सन्मुख वेध कसा लागतो, आणि गोचरेच्या ग्रहाचे नक्षत्राचे कुठल्या नक्षत्राला वेध लागतायत, हे सर्व छान सर अतिशय सुंदररित्या घेत आहेत. आजची जी कुंडली आहे ती 15-10-72, 17-10 कोल्हापूर, ही कुंडली सर आज घेणार आहेत. तर बघूया पुढे सर काय शिकवत आहेत. तर मी तुम्हाला विनंती करते, तर तुम्ही सुरुवात करावी. नमस्कार सर्वांना. धन्यवाद. धन्यवाद सॉरी ताई. सर, मी बोला. थोडस मध्ये बोलतीये. अ, बोला. मला थोडस डॉक्टरकडे जायला लागणार आहे, तर मी थोडस एक्झिट झाले तर चालेल? ठीक आहे. ठीक आहे. हा, हरकत थँक्यू नाही. सर. थँक्यू. नमस्कार. चव्हाण मॅडमचं पहिलं स्वागत आहे. त्यांनी आता सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे. त्यामध्ये आता दळवी साहेब आहेत, त्याच्यानंतर कुबल मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, मुकेश भाऊ आहेत, देशमुख मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत. तर त्या सगळ्यांचं स्वागत आहे. कोण राहून गेलं असेल तर समजतो. त्यामध्ये आपल्याला आजचा विषय जो आहे, हा विषय सर्वतोभद्र चक्र हा आहे. सर्वतोभद्र चक्रामध्ये जातकाच्या जीवनातील होणाऱ्या घडामोडी ह्या आपण कशा पाहाव्या आणि त्याचा फलादेश देतेवेळी ग्रह हा किती कालावधीसाठी भेद करता म्हणून ग्रह त्याचा विचार केलेला आहे. आपण पूर्वी सुद्धा एक कुंडली शिकलो होतो. आणि त्यानंतर वेद करता ग्रह हा कोणत्या दिशेतून वेध घेतोय, कोणत्या नक्षत्रातून वेध घेतोय. जसं पहिल्या चरणामधून असेल तर त्याचा वेध जो आहे तो चतुर्थ चरणाला लागतो, दुसऱ्याचा असेल तर तिसऱ्याला लागतो, तिसऱ्याचा असेल तर दुसऱ्याला लागतो. अशा तऱ्हेने आपल्याला पहिल्यांदा माहिती दिली आहे. आज मी सर्व ग्रुपवरती पूर्णपणे ज्या काही नोट्स आहेत सर्वतोभद्र चक्राच्या त्या पाठवलेल्या आहेत. त्याची झेरॉक्स काढून घेणे, हस्तलिखित आहेत, तुम्हाला पुढे जाऊन उपयोगी पडतील, हे काही कमतरता पडणार नाही. त्यानंतर आपल्याला जसं की तुमच्या हातामध्ये कुंडली आहे, तर त्या कुंडलीमध्ये जी पाठवली आहे तीच कुंडली, त्या कुंडलीतून आपल्याला जो ग्रह असेल त्या ग्रहाचा अधिपती हा कोण आहे, त्याचं स्थान कोणतं आहे आणि त्याची दिशा कोणती आहे, त्याच्यावरून गोचरीचा वेध करता ग्रह जर तिथून वेध घेत असेल तर त्यावेळेला त्या जातकाच्या जीवनामध्ये होणाऱ्या घडामोडी ह्या कशा स्वरूपाच्या असू शकतील, हा जो भाग आहे तो पूर्णपणे आपल्याला विचार करायचा आहे. यदा कदाचित जर समजा आणखी पुढे जाऊन कोणाला एक काल्पनिक वेध, काल्पनिक ग्रह किंवा काल्पनिक ग्रह म्हणजे जो इथे आपल्याकडे नाही आहे आणि तो त्या स्थानामध्ये नाही आहे, म्हणून त्याचा विचार करते त्याचा तो काय आपल्या जीवनामध्ये घडामोडी घडवेल, तर त्याबद्दलचं पण जर काही विचारायचं असेल तर त्याचा फार महत्वाचा भाग जो आहे तो तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण बघितलं तर अशा वेळेला एखादा ग्रह ज्या वेळेला ज्या राशीमध्ये असतो त्याचं रूपांतर नवमाशामध्ये होतं. नवमाशाचं रूपांतर झाल्यानंतर त्याला सूक्ष्मांश ह्याचा एक पार्ट मिळतो आणि तो सूक्ष्मांशामध्ये त्याची दिशा काय असते, असे हे जे 108 नवमांश आहेत त्याच्यामध्ये 60-65 जे सूक्ष्मांश आहेत ते वेगवेगळ्या भिन्न भिन्न तऱ्हेचे आहेत. त्याच्यातला ग्रह कसा ऍक्टिव्हेट राहील, त्याच्यानंतर तो प्रतिसाद काय देईल किंवा त्या जातकाच्या जीवनामध्ये त्या कशा घडामोडी होतील, हा सर्व भाग जो आहे तो आपल्याला त्या कुंडलीतून फलादेश करता आला पाहिजे. वेद करता ग्रह हा कोण आहे, तो त्या वेद घेणाऱ्या ग्रहाला, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की वेद लावेल त्या ग्रहाला कोणत्या तऱ्हेचं नुकसान पोचेल, तर ते नुकसान अकॉर्डिंग टू जोडियाक, म्हणजे तो कुठल्या राशीचा अधिपती आहे, तो कुठल्या स्थानाचा अधिपती आहे, त्या स्थानाबद्दलचे जे काही विचार आहेत त्याला तो तिथे हानिकारक ठरू शकेल. यदा कदाचित जर समजा त्याच्यापेक्षाही ज्युनियर प्लॅनेट असेल, जसं पापग्रहाचा वेध पापग्रहाने घेतला तर तिथे हानीच समजायची.
शुभग्रहाचा वेध शुभग्रहाने घेतला, शुभग्रहाला शुभग्रहाने वेध घेतला तर त्या ठिकाणी तिथे फळ चांगलंच मिळेल. पण यदा कदाचित असं आहे की मंगळ आणि शनी यांचा जर वेध झाला तर हे दोघंही अतिशय कठीण ग्रह आहेत. त्या आधारावरती त्यांच्या जीवनामध्ये कदाचित काही गोष्टींचा फलादेश जो आहे तो वेगळ्या तऱ्हेने जाऊ शकतो. म्हणजेच काय की त्या ठिकाणी दोन्ही ग्रह जे आहेत ते बलवान आहेत. पण जर समजा चंद्राने जर शनीला वेध घेतला, चंद्राने राहूला वेध घेतला, चंद्राने केतूला वेध घेतला तर चंद्राचीच हानी होईल. कारण का चंद्र हा त्यांच्याशी फाईट करण्यामध्ये समर्थ राहणार नाही. मग अशा वेळेला चंद्र हा डेलिकेट प्लॅनेट आहे, त्याच्याकडे एवढी शक्ती नाही. तो स्वतःहून काहीतरी विघ्न तयार करेल आणि ते विघ्न जे आहे ते 6 तासासाठी असेल. प्रत्येक ग्रह ज्या वेळेला वेध घेतो त्यावेळेला तिथे दरवेळेला तो तिन्ही वेध घेईल असं नाही. जेव्हा तो त्या स्थितीमध्ये असेल, म्हणजे वक्री असेल तो उजवा आहे, त्याच्यानंतर तो एक राशांतर मध्ये असेल तर डावा आहे, सन्मुख आहे, अशा तऱ्हेचा वेध जो आहे तो वेगवेगळ्या तऱ्हेने घेतला जातो. मग आता त्या ठिकाणी एक आपण विचार करूया. आत्ताचं गोचर जे आहे ते सगळ्यांना माहिती आहे की गुरु वृषभ राशीमध्ये आहे, वक्री आहे. शनी आता मार्गी झालेला आहे, म्हणजे त्याला तिन्ही वेध घेण्याचे अधिकार आहेत. मंगळ आता त्या ठिकाणी कर्क राशीमध्ये आहे, तर तो आग्नेय दिशेला आहे, शनी उत्तर दिशेला आहे आणि गुरु जो आहे तो पूर्व दिशेला आहे, पूर्व ईशान्य. मग आता जेव्हा गुरु वेध घेणार आहे तर तो एकच वेध परमिटेड आहे. मग त्याकरता तो गुरु कोणावरती वेध घेणार आहे, त्याच्या मित्रावरती घेणार आहे का, तो उजवा वेध त्याला फायदेशीर ठरेल का, त्याचं फलित काय असेल. तर गुरु हा शुभग्रह आहे. एका नवमाशामध्ये त्याला वेध घेण्यासाठी लागणारा अवधी हा वक्री जरी असेल तरी सुद्धा साधारणतः 40-42 दिवस तो तिथे वेध घेऊ शकेल. अशा वेळेला तुम्हाला जे वर्तमान जी गोचर आहे, वर्तमान गती आहे ती पाहून ठरवायचं असतं की प्रत्येक वेळेला सूर्याच्या गतीचा नुसार ग्रहांच्या गतीमध्ये बदल होतो. अशा वेळेला त्या ठिकाणी कधी कधी गती जर बदलली तर तो वेधकर्ता ग्रह असेल त्याच्यामध्ये फरक जाणवतो. आता त्या फरक जाणवणं म्हणजे काय, आता वक्री ग्रह जो आहे तर तो मागे जाणारा आहे, तर त्या ठिकाणी त्या नवमाशामध्ये गती जी जर जास्ती असेल, म्हणजे तो मागे लवकर जात असेल, तर यदा कदाचित त्याचा नवमाशाचा जो काळ आहे तो काळ हा कमी कालावधीचा असेल. आता ग्रह पाहते वेळी तुम्हाला अशी प्रॅक्टिस झाली पाहिजे की प्रत्येक वेळेला तुम्हाला तो ग्रह, त्याची स्थिती, तो वक्री असेल तरी त्याची गती, वक्री ग्रहाची गती जी आहे ती रोजची पंचांगामध्ये दिलेली असते. अशा वेळेला जर समजा ग्रह एक असेल तर पंचांगाच्या अनुसार ग्राहक आपल्याकडे आल्यानंतर त्या ठिकाणी पंचांग आपल्यापाशी पाहिजे आणि जातकाचा जो काही प्रश्न असेल तो कुठल्या ग्रहाशी संबंधित असेल त्याच्यावरती त्या जातकाला तो फलादेश आपल्याला आपण देऊ शकतो. अशा तऱ्हेने पूर्णपणे त्याचं विवेचन जे आहे ते तुम्हाला करता आलं पाहिजे. आता इथपर्यंत भूमिका मी तुम्हाला समजवली. अतिरिक्त तुम्हाला जर काय विचारायचं असेल तर अवश्य विचारा. सर्वजण सगळ्यांचं स्वागत आहे, सगळे आदरणीय आहेत, तर त्यामध्ये प्रश्न विचारायला काही काळजी करू नका. आपल्याला चांगलं शिकायचं. बोला. आहे का काही प्रश्न? काही नाही प्रश्न? सर, पाठक बोलते, मी विचारू? हा बोला. नमस्कार सर. सर, आता एखादी व्यक्ती आता आजारी आहे, खूप आजारी आहे, म्हणजे बेड रिडन आहे. आता आजच माझ्याकडे एक पत्रिका आली आहे. मग आता ते धनु लग्न आहे, षष्टामध्ये आता गुरु आहे. आता ते त्याच्यातनं ते बाहेर पडेल, किती कालावधी लागेल वगैरे, आपल्याला कसं कशावर म्हणजे गुरुचा बदल बघायचा? नाही, आता भाग असा आहे की शनी हा आजाराचा मूळ कारक आहे.
हो. कळलं का? आता त्या व्यक्तीच्या सर्वतोमुख चक्र तुम्ही बनवलं असेल तर बनवलं. हो. षष्ठस्थान हे आधाराचं आहे. हो. आता त्याच्यामध्ये जातकाला स्वास्थ्य मिळावं, आजारामध्ये फरक पडावा, म्हणजे बदल घडावा आणि तो हो. चांगलं आरोग्य मिळावं, तर हं. आरोग्य देण्याचं काम हे सूर्याचं आहे. हं. जर यदा सूर्य हा देहाचा कारक आहे, हं. जर यदा कदाचित लग्नबिंदूवरती सूर्याने वेध घेणार असेल तर हं. जातकाच्या प्रकृतीमध्ये हं. निश्चितच चांगला बदल होईल असं आपल्याला ठरवायचं असतं. पण हं. जर समजा मूळ आजारी पडलेला आहे, एखादी व्यक्ती आजारी पडलेली आहे, तर हं. षष्ठस्थानामध्ये येणारी राशी किंवा षष्ठस्थानामध्ये असणारा ग्रह, हं. त्याचा अधिपती, जर ग्रह नसेल तर त्याचा अधिपती, कधी हं. कधी दोन दोन तीन तीन ग्रह सुद्धा असू शकतात. तर हं. त्यावेळेला त्या ग्रहाला जेव्हा व्यक्ती आजारी पडलं असेल हं. त्यावेळेला तिथे त्याने वेध लावल्यामुळे तो व्यक्ती जो आहे तो आजारी झाला असेल, किंवा हं. लग्नबिंदूला सुद्धा वेध लागल्यानंतर, पापग्रहाचा वेध लागल्यानंतर जातक जो आहे तो त्या काळामध्ये आजारी पडू शकतो, आजार त्याला लागू शकतो. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो त्याच्यातून आपल्याला विचार करायचा असतो. आणि ओके. प्रकृतीमध्ये सुधार कधी होईल असा तुमचा जो प्रश्न आहे, हो. तर त्यावेळेला यदा कदाचित गोचरीचा सूर्य हा हं. लग्नबिंदूला, जो लग्नबिंदू असेल तो, हं. उदाहरणार्थ लग्नबिंदू, लग्न कोणतं आहे ते सांगा जरा. धनु लग्न आहे आणि 18 सालापासून बेड रिटन आहे मुलगी. ठीक आहे. आता धनु लग्न जर आहे तर त्या ठिकाणी धनुराशी पश्चिमेला येते. हा. तर त्यावेळेला धनु लग्नाला आद्रा नक्षत्रामध्ये सूर्य म्हणजे जुलै महिन्यामध्ये जेव्हा जाईल हं. त्यावेळेला वेध लागेल. म्हणजे मिथुन राशीमध्ये सूर्य जो मिथून. आहे, हं. हा मिथुन राशीमध्ये जून महिन्यामध्ये 15 तारखेनंतर तो येतो हं. मिथुन राशीमध्ये. कळलं का? हा. हा. मग अशा वेळेला जुलै महिन्यामध्ये तो कर्क राशीमध्ये जातो. हं. मग जून महिन्याच्या दरम्यान जेव्हा तो लग्नबिंदू तुम्ही धनुराशीचा सांगितलाय, तर हं. तो धनुराशी ही तिथे त्याचा नवमांश कोणता आहे हा पहिला भाग आहे. कन्या नवमोश आहे. हा, मग कन्या नवमास जर असेल तर त्या ठिकाणी आद्रा नक्षत्राच्या मीन नवमाशामध्ये जेव्हा हं. ग्रह भ्रमण करेल, आता हं. सध्या प्रकृती सुधारण्यासाठी हं. तुम्हाला वाट पाहावी लागेल. आद्रा नक्षत्रामध्ये जेव्हा सूर्य भ्रमण करेल तर हा. त्यावेळेला जून महिन्याची साधारणतः 25 तारीख असेल किंवा 23 तारीख असेल. हं. त्याच्यानंतर तिथे तो चतुर्थ चरणामध्ये येईल, तर हं. त्यावेळेला साधारणतः अधिक 12 दिवस पकडायचे. म्हणजे हं. जुलै महिन्यामध्ये आद्रा नक्षत्रामध्ये सूर्याचं भ्रमण असतं. कळलं हा. का? आता बरोबर. शेवटचा जो नवमांश आहे तो शेवटचा नवमांश हा साधारणतः 1-2 तारखेच्या जुलै महिन्यामध्ये तिथे सूर्याचं भ्रमण असेल. कळलं? हा. म्हणजे मीन नवमाशामध्ये. मीनू. आता अशा वेळेला तुम्ही सांगू शकता, पण मूळ कारण म्हणजे 2018 पासून सूर्य अनेक वेळा तिथून हो. गेला असेल. बराच वेळ गेला. बघा, 2018 पासून अनेक वेळा तिथे गेला असेल. हो. मग त्या ठिकाणी षष्ठस्थान जे आहे तर हं. जातकाचं मिथुन लग्न आहे, तर वृषभ हे षष्ठस्थान आहे. तर हं. जातकाचं लग्न कोणतं आहे? धनु, बरोबर आहे. धनु लग्न आहे आणि हा षष्टेश शुक्र आहे. तो हा भाग्यत आहे. हा, ऐका, हं. षष्ठस्थान हे शुक्राचं आहे. हं. तर शुक्र हा भाग्यस्थानामध्ये आहे. तर हं. त्यावेळेला तिथे जी रास आहे ती सिंह आहे. सिंह आहे. कळलं? तर हं. त्या सिंह राशीमध्ये ज्या वेळेला ती आजारी पडली असेल हं. त्यावेळेला काही वेध लागलाय का, हा जो भाग आहे तो हं. तिथे आपल्याला विचार करायचा आहे. आणि बर. अशा वेळेला त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये होणाऱ्या घडामोडी ह्या कशामुळे झालेल्या आहेत, डॉक्टर काय सांगतायत, तरी हं. सुद्धा प्रकृतीमध्ये, जसं की आता धनुराशीवरती जेव्हा गुरुची दृष्टी जाईल तर त्याला हो. अजून फार वेळ आहे. एप्रिल नंतर. नाही नाही, फार वेळ आहे 17. म्हणजे हा. बरोबर. पुढच्या ह्याच्यामध्ये. तर 17 त्या एप्रिल. दरम्यान तिथे तुम्हाला आशा ठेवू शकता. कळलं का? हो. म्हणजे ओके. आता नोव्हेंबर आहे, अजून 6 महिने आहेत. हो. एप्रिल 5 महिने तरी 6. आहेत. हो. मग आता त्यावेळेला तुम्ही हे करू शकता, किंवा त्याच्या याच्यामध्ये जर समजा सूर्याचा मंत्र केला
तर त्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये बदल होऊ शकतो. ओके ओके ओके. थँक्यू सर. ओके. थँक्यू. बोला, नेक्स्ट कोण आहे? सर, आज बुध आता वक्री झालेला आहे आणि अशा वेळेला जर एखाद्याने व्यवसायासंबंधी प्रश्न विचारला तर काय उत्तर द्यायचं? पहिली गोष्ट म्हणजे बुध जरी वक्री असला तर व्यवसाय होत नाही असा भाग नाही. हा. कळलं का? बुध हा. आता वृश्चिक राशीमध्ये वक्री झालेला आहे. हो म्हणजे याचा अर्थ तो वृश्चिक राशीमध्येच राहणार आहे. कळलं हो का? तो हो. धनुराशीमध्ये जाणार नाही. नाही. धनुराशीमध्ये पुढे जाईल नंतर. आता त्या वृश्चिक राशीमध्ये ती रास जी आहे तर ती आपल्या स्थानामध्ये कुठे येते हा भाग बघायचा आहे. अच्छा. सर्वतोभद्र चक्र शास्त्रामध्ये त्याला एक वेध घेण्याचा अधिकार आहे. तर जे हो लग्न असेल ते लग्न असं धरू शकतो. उदाहरणार्थ बुध हा वक्री झाला आहे, वृश्चिक राशीमध्ये आहे, तर त्या ठिकाणी तो कुठल्या नवमाशामध्ये आहे हे बघितलं पाहिजे. जर सिंह ज्येष्ठा लग्नाला तो चतुर्थमध्ये आहे. एक मिनिट, ज्येष्ठा चतुर्थामध्ये आहे, तो मागे चाललेला आहे, तर हा. त्या ठिकाणी तो नक्षत्र जे आहे तर त्या ज्येष्ठाचा जो वेध आहे तो सन्मुख वेध जो लागेल तो कुठे लागेल हा एक पहिला भाग बघायचा आहे. हा. कळलं का? तर त्या ठिकाणी सन्मुख वेध जो आहे तो वरच्या साईडला जातो. म्हणजे पहिल्यांदा अनुराधा आहे, त्याच्यानंतर ज्येष्ठ आहे, तर तो पुष्य नक्षत्राला वेध जाईल. कळलं? हो किंवा हो सर. हा, मग आता तिथे एखादा ग्रह असेल तर तुम्ही त्याच्यावरती फलादेश करू शकता. ज्येष्ठा नक्षत्रातील तो सन्मुख वेध लागण्याचा तिथे अधिकार नाही, फक्त उजवा वेध घेण्याचा अधिकार आहे. त्यावेळेला ज्येष्ठा नक्षत्रामध्ये असणारा ग्रह हा स्वाती नक्षत्रामध्ये वेध घेऊ शकतो. वेधाबद्दल तिथे जर एखादा ग्रह असेल तर चतुर्थ चरणाचा वेध हा प्रथम चरणामध्ये, मीन नवमाशातला वेध हा धनु नवमाशामध्ये स्वाती नक्षत्राच्या पहिल्या चरणामध्ये वेध लागेल. कळलं? हो मग हो तिथे सर. ग्रह आहे का तर त्या नाही. वेदाचा काहीतरी फायदा होईल. मग काही प्रश्नच नाहीये. जर हा. वेद नाही आहे तर होणार नाही, म्हणजे हा, ग्रह नसेल तर काही हे नाही. काय होणार नाही. विचार. हा. आता जनरली जर तुम्हाला बघायचं असेल किंवा वृश्चिक राशीमध्ये वेध लागलेला आहे, आता वृश्चिक वृश्चिक राशीमध्ये बुध आहे. वृश्चिक रास ही सर्व लोकांच्या कुंडलीमध्ये उपलब्ध असेल त्यावेळेला तुम्हाला ती रास कोणत्या स्थानात आलेली आहे ते पहिले पाहिजे. त्याच्यावरती हा. त्याच्यावरती तुम्हाला त्याचा फलादेश द्यायचा आहे. आता वक्री ग्रह आहे, जे बाळ नवीन जन्माला येणार आहे त्याचं वक्री म्हणूनच त्याची नोंद होईल. पण त्या ह्याच्यामध्ये आपला फक्त सर्वतोभद्र चक्राचा विषय असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी होणार असतील जर तिथे वेध लागला असेल तरच. अदरवाईज चतुर्थ स्थानामध्ये आहे तर त्या ठिकाणी काही चिंता वगैरे निर्माण होतील अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो आपल्याला सुचवायचा असतो. मग आता ती राशी वृश्चिक रास, मीन नवमांश, एक तर नवमाशी तो निश्चित असेल, मग त्यावेळेला तो कुठले कुठले नवमाश बदल करणार आहे, म्हणजे तो वक्री जाणार आहे, तर त्या ठिकाणी तो सूर्याला जाऊन भेटून सूर्याच्या पलीकडे जाणार आहे. कळलं का? म्हणजे सूर्य त्याला हो ओलांडणार आहे. मग अशा वेळेला तुम्हाला फलित करते वेळी बुध हा त्या राशीमध्ये कोणत्या स्थानाचा कारक आहे, जी तुमची कुंडली असेल ती. अच्छा. मग त्या ठिकाणी समजा एखाद्या व्यक्तीचं कन्या लग्न असेल तर तो लग्नेश म्हणून आहे. हो. कळलं का? आता वक्री ग्रह झाल्यामुळे जे त्याचे 30 दिवस, 22 दिवस, 24 दिवस असतील तर ते जातकाला तणावासारखेच असतील का? बुध हा बौद्धिक काही त्रास निर्माण करतो. कळलं का? हो सर. हा, बरोबर आहे. बौद्धिक असा जर त्रास त्याला होणार असेल मग जगातल्या सगळ्या लोकांना बौद्धिक त्रास होईल. बरोबर आहे.
कारण ग्रह हे सगळ्या जगाचे आहेत, हे एका व्यक्तीचे नाही. म्हणून तिथे बुध हा कोणत्या राशीचा अधिपती वृश्चिक राशीमध्ये प्रवास करतो, त्याला अनुसरून तुम्हाला फलादेश द्यायचा आहे. मग एखाद्या लग्नाला बुधाच्या 2 राशी आहेत, मिथुन आणि कन्या, ह्या त्या पर्टिक्युलर लग्नामध्ये कुठे विराजमान आहेत त्याच्यावरती त्याचा फलादेश जो आहे तो अवलंबून आहे. कळलं? हो सर. हा, कळलं नसेल तर पुन्हा विचारा, मी तुम्हाला सांगतो. नाही, कळलं सर. पण त्याला एकच वेध घेण्याचा अधिकार आहे. तो कुठल्या स्थानाचा अधिपती आहे असा ग्रह वक्री चाललेला आहे. आता गेल्या वेळेला बराच काळ शनी वक्री होता, आता गुरु वक्री आहे. आता गुरु वक्री आहे, मग प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये 2 राशी या गुरुच्या आहेत, मीन आणि धनु. तर त्यांना तो त्रास होईलच का? प्रत्येक मनुष्याच्या कुंडलीमध्ये आहे ना. हो, मग कसं बरोबर. करणार तुम्ही? मग त्याला कसं हे देणार? मग असा हा दीर्घकाळ 6 महिने वक्री चालणारा ग्रह त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये कोणत्या तऱ्हेचं आंदोलन करू शकेल याबद्दलचा फलादेश तुम्हाला करायचा आहे. बरोबर आहे. माझ्याजवळ जी कुंडली आहे ना सर, त्याचं कन्या लग्न आहे आणि बुध त्याचा याच्यामध्ये आहे, धनस्थानामध्ये, शुक्र रवी हर्षल सोबत तूळ राशीमध्ये. परत असं आहे, आपला हा विषय आजचा वेदशास्त्राचा आहे. हा, तरी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं, जर समजा तुम्हाला सर्वतोबद्ध चक्राच्या नियमानुसार जर तिथे फलित द्यायचं नसेल तर सर्वसाधारण कुंडलीमध्ये सुद्धा तुम्ही फलित देऊ शकता, नाही देऊ शकत असं नाही. पण वक्री ग्रह झाल्यामुळे फलितामध्ये काही बदल होईल असं तुम्हाला वाटतंय का? नाही सर, बदल तर नाही होणार ना, जे आहे ते तर राहणारच आहे. शेवटी तो वृश्चिक बघूया. राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हो, मग मला म्हणायचं असं आहे मॅडम, प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये वृश्चिक रास आहे, प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये बुध आहे. मग जर तो त्या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये काही आंदोलन करणार असेल, मग ते बौद्धिक असेल किंवा तत्सम काही गोष्टीचं असेल, तर त्यावेळेला त्या प्रत्येक माणसाला तो त्रासदायक ठरेल का, हा पहिला भाग विचार केला पाहिजे. कळलं? म्हणजे बुध वक्री आहे हे मान्य आहे, त्यात काही दुमत नाही. प्रत्येकाच्या याच्यात तो कुठल्या नवमांशात आहे ते पाहून हे सांगायचं. प्रश्नच नाही. मूळच्या कुंडलीमध्ये त्याचं स्थान कोणतं आहे सर्वसाधारण बघितलं तर. पण आपण आता सर्वतोभद्र चक्र शिकत आहोत, त्याकरता त्या बुधाला वेध घेताना त्याने कुठल्या ग्रहावरती वेध घेतलाय. आता पुढे जाऊया. जर त्याने शनीला वेध घेतला असेल तर बुधाचीच पंचायत होईल, बुध त्याला काही प्रदान करू शकणार नाही. त्याने राहूला वेध घेतला असेल तरी सुद्धा तिथे राहू हा काही तिथे घाबरणार नाही. केतूला घेतला असेल तरी बुध अडचणीतच येईल. मग अशा वेळेला तो रवीला वेध घेतला असेल तर रवी त्याचा मित्र आहे, पण रवीला सुद्धा वेध घेतल्यानंतर तो बुध हा स्वतःच अडचणीमध्ये येणारा आहे. म्हणून कधी कधी काही वेळेला तुम्हाला बुधाच्या बाबतीमध्ये विचार केला, तुम्ही टेलिफोनवरती बोलता, हे बुधाचं भाग आहे, त्यावेळेला तुम्हाला आदरणीयच बोललं पाहिजे. जर तुम्ही त्या ठिकाणी क्रोध किंवा अपमानास्पद बोललात तर कालांतराने तोच बुध तुम्हाला दुःखामध्ये ढकलू शकतो. हो सर, बरोबर आहे. कळलं का? म्हणून बुध हा वाचेचा कारक आहे, बुध हा स्वभावाचा कारक आहे, बुध हा ऐकण्याचा कानाचा कारक आहे, बुध हा त्या ठिकाणी तुमचं सेन्स आहे, बुध हा पुढचा अंदाज बांधणारा आहे. कळलं? तर बुधाकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी संदर्भात तुम्हाला फलादेश देता आला पाहिजे. पण तरी सुद्धा बुधाने जर चंद्राला वेध घेतला तर तो चंद्र निश्चितच चांगल्यापैकी यश मिळवेल. आता 3° कलेमध्ये बुध हा कदाचित वक्री असल्यानंतर त्याचं जे काही भ्रमण आहे ते ऍव्हरेज कदाचित 5 दिवस असेल, कदाचित अतिशय स्लो मध्ये वक्री होत असेल तर तो 8 दिवस पण लागेल. म्हणून आपल्या समोर पंचांग हवं, कारण हे सगळं जे आहे
हे गोचरीचेच वेध गोचर. लागतात आणि गोचरी संदर्भातच त्याचा फलादेश द्यायचा असतो. मूळच्या जन्माच्या वेळेला जर एखादा ग्रह वक्री असेल आणि तो ग्रहाबद्दल आपण जर काही विचार केला की तो वाईटच फलादेश देणार आहे, तर त्यामध्ये माझं मत नाही. त्यामध्ये असं आहे की जेव्हा 6 महिने गुरु वक्री होणार, तर जेवढे 6 महिन्यामध्ये जातक जन्माला येतील त्यांच्या आयुष्यामध्ये काही वाईटच फलादेश मिळेल का, असा विचार केला पाहिजे. म्हणून वक्री ग्रहाचा फलादेश करतेवेळी तुम्हाला व्यवस्थित ते ज्योतिष सांगताना जाणीव ठेवली पाहिजे. म्हणून मी परत क्लिअर करतो, शनी आणि गुरु हे दीर्घकाळ वक्री असणारे ग्रह आहेत आणि ते जन्माच्या वेळेला जर वक्री असतील तर तुम्ही असं सांगू नका की जन्माच्या वेळेला तुमचा ग्रह वक्री होता म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये असं आंदोलन झालं. मग जर समजा जन्माच्या वेळेला ग्रह जर चांगल्या स्थितीमध्ये असेल तरी सुद्धा जर आंदोलन होत असेल तर त्याला कारण काय, हा प्रतिप्रश्न आहे. बरोबर आहे सर. त्याला हो कारण तुम्हाला दिली पाहिजेत, हो नाही का? असं आहे. बरोबर आहे. पण परत सांगतो की बुध वक्री झालाय, मान्य आहे. शुक्र सुद्धा वक्री होईल, पण त्यावेळेला सर्व लोकांच्या जीवनामध्ये शुक्राचं जे फलित आहे ते वाईटच मिळेल असं म्हणता येणार नाही. ज्या वेळेला ही वाईट फळं जेव्हा कधी मिळतात, जेव्हा एखादा पापग्रह हा जेव्हा शनी, केतू, राहू युक्त बुध असेल तर जातकाच्या जीवनामध्ये फसवणूक होते किंवा जातक स्वतः हा लोकांना फसवतो किंवा जातक स्वतः फसतो, असा भाग आहे. म्हणजे शनी बुध, मंगळ बुध, राहू बुध, केतू बुध ह्या युत्या ज्या आहेत ह्या युती योग्य होत नाही. आलं आता काय लक्षात. तुम्हाला प्रतिप्रश्न आहे का? बोला. थँक्यू सर, खूप छान सांगितलं मी तुम्ही. विचारू का? मला एक प्रश्न आहे. आवाज जरा व्यवस्थित कर. मला एक प्रश्न आहे, विचारू का सर? हा विचारा. हा सर, तुम्ही म्हणालात आता की आपण जर वाणी नीट म्हणजे जर रेस्पेक्टफुल वापरली नाही तर काही दिवसांनी बुध तुम्हाला काइंड ऑफ पनिशमेंट म्हणजे वाईट हे देतो. तर माझा आता प्रश्न असा आहे की आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा संचित असतं, पण मग बुध क्रियामन कर्मासाठी खूप कारणीभूत ग्रह असणार आहे का इथे? हे तुमचा प्रश्न कळला नाही, व्यवस्थित सांगा मला प्रश्न. ठीक आहे. तुम्ही आता असं म्हणालात की आपण जर एखाद्याला बोलताना जर रेस्पेक्टफुली नाही केलं तर बुध ग्रह आपल्याला त्याची फळं वाईट देतो कालांतराने. हे नक्की. पहिलं वाक्य होतं तुमचं. हा, तर आता येस. माझा प्रश्न असा आहे की मी आता काहीही बोलले समजा, तर हे माझं या वर्तमानातलं बोलणं आहे, म्हणजे संचितातलं नाहीये, म्हणजे ते माझ्या बरोबर क्रियामान कर्मातलं ते आहे. तर माझा बरोबर. प्रश्न असा होता की जर बुध हा ग्रह क्रियामान कर्माला खूप कारणीभूत असतो का? कारण वाणी वाचा हा तर सगळ्यात मोठा दोष किंवा गुण मानला जातो, तर ते बघा, कधी खरं आहे? कधी सांगतो तुम्हाला काय असतं माहितीये का मॅडम. हा, बुध हा भूमिका कशी ठरवतो, जशी आपली वाचा आहे, आपलं लिखाण आहे, अशा वेळेला जर समजा आपण काही चुकीचं वक्तव्य केलं असेल तर पहिल्यांदा लोकांशी बोलताना आपलं भान व्यवस्थित पाहिजे. माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा दोष काय होतो तुम्हाला सांगतो. हा, जो अपमान असतो ना, हा माणसाच्या जिव्हारी लागतो, कळलं? हो, आणि शास्त्रामध्ये पण असं सांगितलंय, मानसशास्त्रामध्ये, की हा, होताच माणसाचा सन्मान करा आणि त्याच्याशी विचारपूर्वक बोला. जर जमत नसेल तर हळू आवाजात बोला, पण त्याच्यावरती अरेरावी करून त्याला घाबरवण्याचा किंवा त्याच्यावरती दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. जर समजा तसं केल्यानंतर समोरची व्यक्ती पण एवढी तिथे मूर्ख नसते की जी त्याला तुम्ही जे बोलला आहात ते कळत नाही, पण तो बुधाचा असेल, तो धीर धरेल आणि कालांतराने तुम्हाला तुमच्याच गोष्टीवरती त्याचा परिणाम भोगावा लागेल. ठीक कळलं? आहे. मी आलो होतो सर. थँक्यू. म्हणजे आपल्याला कोणाशीही बोलताना जेव्हा तुम्ही तोल जातो आणि हा, बऱ्याचशा गोष्टी 90% आपल्या जीवनातील ज्या काही घडामोडी होत असतात त्या 90% भांडणाचा कल किंवा भांडणाचं निमित्त
भांडणाचे जे काही चटके हे सगळे बुधामुळे होतात. त्यावेळेला एक तर कम्युनिकेशन स्टॉप करायचं. अति ओके. बडबड केल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये हे आंदोलन उभं राहतं आणि त्याला दुसरा पर्याय नसतो. त्यापेक्षा शांत राहा, कीप क्वाईट, आणि त्याच्यानंतर मग प्रतिसाद द्या. पण जोपर्यंत तो जो बोलतोय, लिहितोय, काय करतोय, त्याला ते करू द्या. तो यदाकदाचित बुधामुळे अडचणीत येणारा व्यक्ती असेल. कळलं का? ठीक आहे. वायफळ कळलं. जेव्हा काही बोललं जातं त्याला निश्चितच त्याचा परिणाम बुधच त्याला शिक्षा करतो. ठीक आहे बोला. सर, समजलं. थँक्यू सर. थँक्यू. सर मी विचारू? हा बोला मॅडम. सर आता 3 ग्रहांबद्दल आपण असं बघितलं की तिघांचे प्रश्न होते. त्यातून रवी हा आजाराचा कारक असल्यामुळे त्याला वेध कुठे लागतोय किंवा तो कुठे वेध घेतोय हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर बुधाचं पाहिलं, आणखी मध्ये एक पाहिलं. पण माझा प्रश्न असा आहे की समजा आता व्यवसायावरच आधारित एखाद्या माणसाच्या व्यवसायातल्या आर्थिक कोंडी निर्माण झाली असेल तर गुरु कोणाचा वेध घेतायत हे बघायचं का? हो, प्रश्नच नाही. आता जर समजा आता गुरु वक्री आहे म्हणजे एकच वेध घेण्याचे आहे. एकच वेध घेणार. आता त्या ठिकाणी आपल्या मूळच्या कुंडलीमध्ये गुरु वृषभेत आहे आणि तो कोणाला वेध घेतो त्याप्रमाणे प्रतिसाद जो आहे तो आपल्या जीवनामध्ये उपस्थित होईल. आता जर समजा गुरुने शनीला वेध घेतला समजा, तर शनी त्याचा समविचारी ग्रह आहे. म्हणजे तो तिथे त्याला काहीतरी देऊन जाईल. निदान 50% तरी फळ त्याला मिळेल. चांगलं चांगलं फळ. पण त्याने जर राहूच्या मुखात जर वेध घेतला असेल तर त्या ठिकाणी त्याला निश्चितच त्रास होणार. उदाहरण सांगतो तुम्हाला मी, की जेव्हा युती ही जी होते 1979 साली शनी राहू गुरु ही ऑक्टोबर महिन्यामध्ये युती झाली होती. ऑक्टोबर महिन्यामध्ये. आता ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये गुरु हा उच्चीचा होता. त्याचा फलादेश वेगळा होता. ऑक्टोबर महिन्यामध्ये शनी गुरु राहूची युती झाली. त्या दरम्यान जे 79 साली जन्माला आलेले जे लोक आहेत ऑन ऑक्टोबर ऑनवर्ड्स, त्या लोकांच्या जीवनामध्ये जो सप्तमेश असेल, जो लग्नेश असेल, जो चतुर्थेश असेल, त्याबद्दल प्रश्न उपस्थित होतील. मग तो गुरुचे जे काही कॅरेक्टर्स आहेत तो काय करणार आहे, काय नाही करणार आहे, तो काय देणार आहे फलित, त्याच्यापासून तो वंचित ठेवणार आहे. कारण त्याचे अधिकार कम्प्लिटली काढून घेतलेले आहेत. कळलं? मग अशा वेळेला त्या जातकाच्या जीवनात का घडामोडी घडत आहेत हे ज्योतिषाला कळलं पाहिजे एकदम क्विकली. आता तर मी म्हणेन की तुम्ही सर्वजण एवढे हुशार झालेले आहात तर तुम्हाला 3-4 मिनिटांमध्ये पत्रिका तुम्हाला मिळाली पाहिजे चांगली. सर ह्याच्यावरच मी एक जरा विचारते अजून, की आता गुरु वक्री आहेत त्यामुळे ते फक्त उजवा वेध घेणार आहेत. आता गुरु वक्री रोहिणी नक्षत्रात 4थ्या चरणामध्ये आहे. मग उजवा वेध अश्विनी नक्षत्राचा 1ल्या चरणामध्ये घेतला जाईल आणि अश्विनीचा 1लं चरण हे तस्कर अंशमध्ये आहे. मग त्याचा परिणाम नेमका काय होईल? तिथे ग्रह आहे का? नाहीये. मग काय परिणाम होणार? काही होणार नाही. ओके. परिणाम काय नाही. जर त्या तस्करांश मधून जर ग्रह जन्माच्या वेळेला उपस्थित असेल तर त्या गुरुचं जे नेमप्लेट आहे ती तस्करांश आहे. ती नेमप्लेट तस्करांश मध्ये आहे. पण तो वेद तस्करांशला घेतोय पण तिथे ग्रह नाही. त्याच्यामध्ये आपण एक असं विचार करू शकतो की आता बघा हा वेद जो आहे हा जास्ती काळ चालणार पण नाही. कळलं का? त्यामध्ये तिथे कुठला ग्रह येणार असेल तर समजा चंद्र येणार आहे जवळपास. बरोबर. दुसरा कुठला ग्रह येणार नाही. कारण सूर्य हा येईल तोपर्यंत गुरुमध्ये पुढे फार बदल झालेला असेल. शनी येणार तो 2025-26 साली आहे. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी तिथे ग्रह येणार नाही. आता गुरु येईल, शनी येईल त्याला 2027 साल आहे. कळलं का? म्हणजे तोपर्यंत तो गुरु जन्म तेव्हा गुरु भरपूर पुढे निघून जाईल. असं आहे. मग आता त्यावेळेला रिकाम स्थान असेल तर त्याचा वेदाचा काहीही फायदा
ना गुरुला होणार ना त्या माणसाला होणार. मग तेव्हा आपण त्या पत्रिकेमध्ये असं बघायचं, ज्याला आपण क्षेत्र कुंडली म्हणतो किंवा लग्न कुंडली म्हणतो, तिथून हा गुरु कुठे चाललेला त्या लग्नाला प्रवास कुठे करतो. हा आता एखादं लग्न सांगा तर मी तुम्हाला त्याचा फलादेश आता सांगतो. हा मेष लग्न आहे. मेष लग्न ठीक आहे, आहे. धनस्थानातून तो भ्रमण करणार आहे. धनस्थानातून हा मग त्यावेळेला तुम्हाला दृष्टीचा पण विचार करायचा आहे. दशमावरती दृष्टी जाईल, हो षष्टावरती जाईल आणि हो त्या ठिकाणी अष्टमावरती पण जाईल. मग हो अशा वेळेला त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये षष्ठस्थान, अष्टमस्थान, दशमस्थान ह्याच्यावरती सुयोग होते, पण ते वक्री ग्रहाचेच होते. आता तो वक्री ग्रह असल्यामुळे कुयोग करेल का, हा एक पहिला प्रश्न. हा बरोबर नाही आहे? करणार ना. नाही करणार. नाही, त्याला कारण सांगतो मला. आता वक्रीबद्दल भरपूर गाजावाजा झालेला आहे. हम्म. तर अशा वेळेला तो करणारच नाही त्या गोष्टी. म्हणजेच काय की तिथे तुम्हाला फलित मिळणारच नाही का, असं होत नाही. पण आता इथे सर आता तुम्ही म्हणालात तसं गुरु धनातून धनस्थानातून प्रवास करतोय आणि तिथे तो वक्री आहे. आणि आत्ताच्या पोझिशनला अष्टमात रवीचं भ्रमण चालू आहे ज्येष्ठामधून, आणि तिथे बुध पण आहे वक्री. तो मग समसप्तक आहे. अष्टमावर जर दृष्टी टाकत असेल तर अष्टमाचं काही फलित मिळेल का त्याला, कारण षष्ठामध्ये केतू नक्की मिळेल, बसलेला आहे. नक्की मिळेल. ऐका, हा. भाग असा आहे मॅडम, षष्ठात केतू आहे तर केतूच्या बरोबर गुरुचं जमणार नाही. हो मी उदाहरण सांगतो मला, उदाहरण आहे माझ्याकडे, उदाहरण आहे. जसं आता इलेक्शन झालं, बरोबर आहे, हो फडणवीसांचा लग्नी गुरु आहे तुळेचा, हा आणि अष्टमातून आता गुरुचं भ्रमण आहे चालू, बरोबर आहे, हा हा आता चालू आहे की नाही. हो आता त्याच गुरुची दृष्टी 12व्या स्थानावरती आहे, धनस्थानावरती आहे आणि चतुर्थ स्थानावरती सुद्धा आहे. हो अशा वेळेला त्यांचं निवासस्थान बदल होईल की नाही. बरं. निवासस्थान होऊ शकतं. चांगलं हे होऊ शकेल. चांगल्या हो, बदल होईल सर. होईल. मला प्रगतीपथावर सांगा, जाऊ शकतील. मग निवासस्थान बदल होईल की नाही. हो होईल ना. मग गोचरीचाच मी म्हणतोय का तुम्हाला की त्यांचा ऋषभेचा गुरु आता अष्टमात आहे. हा आता हे इलेक्शनचे 2 तारखेनंतर रिझल्ट तुम्हाला येतील आणि ते वर्षा बंगल्यावर जातील. हा बरोबर आहे सर. मग आता तो गुरु वक्री असल्यामुळे इलेक्शन त्यांचा प्रभावशाली झालं नाही का. झालं. झालं ना. मला तेच शिकवायचंय तुम्हाला हा की तुम्ही वक्री ग्रहाच्या बद्दल एवढं मोठं आंदोलन तयार करता आणि ते फुसकं निघतं. बरोबर आहे सर, एकदम छान सांगितलं तुम्ही आता, एकदम परफेक्ट कळलं. मग आता याच्यावरती अनेक लोक लेख लिहितात, हे करतात ते करतात, त्यावेळेला तुम्हाला त्यांना काही बोलता येत नाही का. हम्म. सांगा, म्हणजे ज्या पार्टीच्या नशिबामध्ये सत्ता आहे हा, त्या पार्टीच्या ह्याच्यामध्ये तिथे त्यांना यश मिळालं का नाही मिळालं. मिळालं ना, बस. पहिल्यापेक्षाही चांगलं मिळालं. मग आपला चांगलं उद्देश मिळालं. काय, आपला उद्देश काय. आता हा. जर समजा, एक मिनिट, आता जर समजा तिथे फडणवीस तुमच्याकडे ज्योतिष पाहायला आले असते आणि तुम्ही त्यांना सांगितलं असतं की नाही नाही, तुमचा गुरु आता अष्टमातून वक्री चाललेला आहे, तुम्ही आता निवडून येऊ शकणार नाही. चालेल, नाही, चालेल का. 100% चुकेल. मग आता वक्री ग्रहाचं फलादेश कसं देणार तुम्ही, सांगा मला. यू टेल मी इन युअर लँग्वेज, तुमच्या भाषेमध्ये सांगा. म्हणून कधी कधी मॅडम मी स्पष्ट बोलतो, कधी कधी त्या ठिकाणी तुम्हाला कळावं. आलं सर, लक्षात आलं. आहे की नाही. हो, मग वक्री आता ग्रहाने कसं फळ दिलं, हा, एकदम छान कळलं. येस. मग आता तुमच्या तर समोरचं यांच्या उदाहरण कुंडली, आहे. हा, बरं तर बोला. या देवेंद्रांच्या कुंडलीमध्ये त्यांचा गुरु चित्रामध्ये आहे.
हा, तो लग्नामध्ये आहे. तो आता, हा त्याने गुरुशी वेध केलेला आहे. हा, मग गुरुने गुरु गुरुचा आत्ताचा वेध मृग केला. नक्षत्रात आहे. गुरुने हा गुरुला वेध केलेला आहे. हा, मग तो जो वेध केलेला आहे मॅडम, तो त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी तो डावा वेध आहे का? वक्री ग्रह कसा डावा वेध घेईल? उजवा उजवाच घेणार. तुळे तुळेतून उजवाच वेध आहे. वृषभाला उजवा वेध जाईल, आणि ऋषभेतून तुळेला वेध घेताना तुळस ही कुठे आली? तर विशाखा नक्षत्र त्यांचं चित्र आहे, म्हणजे दक्षिणेला आहे. बरोबर आहे? डावा वेध नाही होणार. हा, मला असंच म्हणायचं आहे की वृषभ राज कुठे आहे? तर रेवतीला ईशान्य. लागेल, रेवतीला. हा, रेवतीच्या नक्षत्रात ग्रह नाहीये. येस. मग आता तरी जेव्हा आपल्याला कसं असतं की बायपास करायचा असतो, की आपल्याला ट्रॅक चेंज करायचा आहे, तो ट्रॅक पारंपरिक मध्ये घेऊन जायचा आहे. जर सर्वतोभद्र चक्राच्या अनुसार तुम्हाला जर तिथे वेध मिळत नाही, मग तुमचं काम होणार नाही. म्हणून सर्वतोभद्र चक्रामध्ये एक नियम लक्षात ठेवा की त्याला भरपूर अवधी लागतो तुम्हाला डिसिजन द्यायला. पण पारंपरिक मध्ये जेव्हा त्यांचा गुरु आता अष्टमात आहे, त्या अष्टमातल्या गुरुने चतुर्थावरती दृष्टी टाकले. चतुर्थावरती असणारी रास जी आहे ती मकर आहे, ती त्यांच्या शत्रूची रास आहे. पण तरी सुद्धा आता हा विलंब होत आहे, नाही का? बघा, हो विलंब सर, होतोय ना. बरोबर आहे. हा. असं आहे. पण तरी सुद्धा चित्रा नक्षत्रातला जो त्यांचा नवमांश आहे तो तुळच आहे का मॅडम? वर्गोत्तम झालाय? हो, त्यांचा अभय? चित्र चतुर्थ चरणात आहे. गुरु नाही, मग तो दरिद्र अंश आहे. दरिद्रांश आहे. हा, मग तो दरिद्र अंश. चित्राचं चतुर्थ चरण दरिद्र अंश आहे, हम्म. आणि तिसरं अभय अंश आहे. कळलं? बघा. सर प्रश्न मग सर, विचार. हा, बोला. मिसेस तांबे बोलते. बोला. माझ्याकडे एक पत्रिका आहे, कुंभ लग्न कुंभ रास, म्हणजे चंद्र लग्नीच आहे, आणि म्हणजे षष्ठेश चंद्र आहे, आणि आता आता मंगळ कर्केत आहे. तर त्यांनी जर म्हणजे षष्ठेश चंद्राला जर वेध घेतला तर आपण म्हणजे प्रकृती संबंधी काही प्रॉब्लेम होईल असं म्हणू शकतो का? कोणी कोणी वेध घेतला? मंगळाने. मंगळाने वेध घेतला चंद्राला. हा, मग आता मंगळाची पोझिशन काय, वक्री आहे का मार्गी आहे? आता सध्या मार्गी आहे. अच्छा, मार्गी आहे, आणि मग तो आपण तुम्ही वेध. आपण आपण जरा काल्पनिक असं समजू की जर त्यांनी उजवा वेध घेतला, मंगळाने षष्ठेश चंद्राला उजवा वेध घेतला, तर कारण आता तो मंगळ पण तिथे बराच वेळ असणार आहे, बराच काळ. आता मला सांगा मॅडम, लग्न कोणतं आहे? लग्न कुंभ. कुंभ लग्नाला कर्क राशी षष्ठात आहे. हो नक्की. हो आता षष्ठ स्थानामध्ये मंगळ हा जातकाच्या जीवनामध्ये, मंगळ हा कुंभ लग्नाला दशमाधिपती आहे, हो पराक्रमेश आहे. हो कुंभ लग्नाला हा मंगळ हा एवढा पॉझिटिव्ह देत नाही. जर तो पराक्रमात असेल तर त्या बाबतीत, पण तरी सुद्धा कष्ट हे निश्चित होते. आणि त्याने चंद्राला वेध घेतला असं तुमचं म्हणणं आहे, तर हा. चंद्र कोणत्या राशीमध्ये आहे? चंद्र कुंभ राशीतच आहे. कुंभ राशीमध्ये आहे. हा तर त्या ठिकाणी सर्वतोबद्ध चक्रामध्ये कुंभ राशी ही उत्तरेला येते, हो आणि चंद्र कुंभ राशीमध्ये तूळ नवमाशामध्ये आहे का? तर त्या ठिकाणी तो आश्लेषा नक्षत्रामध्ये मंगळ आहे का? पुष्य नक्षत्रामध्ये मंगळ आहे का? पुनर्वसू नक्षत्रामध्ये मंगळ आहे का? तर अशा वेळेला पुष्यचा त्याचा तारखेला लागेल असा विचार करायला पाहिजे. बघा, बर तुमच्याकडे चार्ट दिलेला आहे. हो त्या चार्ट मध्ये तुम्हाला पुष्य नक्षत्र ह्याचा वेध कोणत्या नक्षत्राला जातो? शततारकाला जातोय का? शततारकाला, हो शततारकाला.
मग शततारकाला जात असेल तर पुष्यमध्ये ग्रह असेल तरच शततारकामध्ये चंद्र असेल किंवा इत्यादी ग्रह असेल तर त्याला वेध लागेल. बरोबर. पण म्हणजे कळलं? मला बेसिक प्रश्न असा आहे की तो षष्ठेशच आहे चंद्र, आणि जर हो मंगळाने हो. वेध घेतला तर त्याला म्हणजे प्रकृती संबंधी त्रास नाही, होईल. आता मंगळ हा किती काळ वेध वेध घेणार आहे तर 4 दिवस. हो. कळलं का? त्या 4 दिवसामध्ये शस्त्रस्थानासंदर्भात काही घडामोडी होतील. हा शस्त्रस्थानासंदर्भात काही घडामोडी होतील हा हा हा. असं आपल्याला सांगायला हवं. अच्छा. म्हणजे त्या किती दिवसासाठी होती, म्हणून प्रत्येक ग्रहाला एक लिमिट दिलेलं आहे. त्याचे अधिकार तेवढेच आहेत. सर मग इथे मंगळ जेव्हा पुष्यमध्ये जाईल तेव्हा चंद्र शततारकामध्ये असेल तर त्याला वेध लागेल ना? मग तेव्हा काहीतरी त्याला आजार उद्भवू शकतो. दरवेळेला आजारच होईल का? असं नाही होत. म्हणजे नोकरीमध्ये प्रश्न आहे. सहाव्या स्थानासंबंधी काहीतरी घटना घडेल हा असं. बस. दरवेळेला आजार आजार तुम्ही करू नका. हा, हा षष्ठाच्या काही वेळेला कारकत्वाप्रमाणे. हा, शस्त्राचं कारकत्व हे हम्म. महत्वाचं आहे. ओके ओके. ठीक आहे. कळलं का? शस्त्राचं कारकत्व फार महत्वाचं आहे. म्हणून थँक्यू सर. तिथे परत अगेन, आता वक्री ग्रहाचा प्रश्न मिटलाय का तुमचा? हो सर. हो हो. आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणतं शास्त्र फॉलो करायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. बरोबर आहे? हम्म. त्याच्यावरती बरोबर उत्तर द्यायचं आहे. कळलं? बरोबर. मग ते उत्तर तसं दिलं नाही तर तिथे आपला फलादेश चुकतो. बरोबर. बरं. ऍक्च्युली आता आता जी मी पत्रिका म्हटली ना, तर त्या व्यक्तीला सध्या आहे म्हणजे आजार झाला आहे आता मागच्या आठवड्यापासून. तर म्हणून मला असं शंका आली की म्हणजे ते वेध घेतल्यामुळेच काहीतरी झालं. शक्यता आहे, असू शकतं. पण त्या ठिकाणी आजार कोणता झालाय तो लवकर बरा होणार. मग असे आता पाठक मॅडमने विचारलं तर त्यावेळेला ते 98 सालापासूनचा जो आजार आहे का 2018 पासूनचा, मग हा तो 2018 पासूनचा 6 वर्ष जर बेड रिडन असेल तर तिथे गंभीर काहीतरी गोष्ट आहे. आता ती गंभीर गोष्ट ओळखते वेळी तुम्हाला अचूकतेकडे जाणं गरजेचंच आहे. ऍक्च्युली कळलं? या व्यक्तीला सुद्धा हार्टचा एकदम प्रॉब्लेम झाला आणि त्यांची ती आता सर्जरी झाली आहे, म्हणजे हा, जस्ट सर्जरी झाली. तर ते आता म्हणून मला ते लक्षात आलं की हा जर वेध असेल तर हे होऊ शकेल अशी घटना. शक्यता आहे. मग झालं असेल, तो काही भाग नाही आहे. हम्म. कदाचित मंगळ त्यावेळेला वृषभ राशीमध्ये असताना त्यांची सर्जरी झाली असेल. एनिवे, हा म्हणजे आत्ताच ग्रह तिथे झालाय म्हणून तुम्ही प्रश्न विचारला म्हणून आत्ता सर्जरी झाली असं नाही. त्यावेळेला मंगळ वृषभेत असेल, मेषेत असेल, असंही होऊ शकतं. असंही होईल. बरोबर कळलं का? बरोबर बरोबर. असं आहे. कळलं सर. थँक्यू. बरं, एक विशेष निवेदन आहे की जेव्हा अभिप्राय देतात त्यावेळेला पळण्याचा प्रयत्न करू नका. हे शोभनीय नाहीये. आणि ज्या लोकांना तसा इंटरेस्ट नसेल तर त्यांनी कोणत्याही व्याख्यानाला आमच्याकडे येऊ नये. हे आज मी फायनल सांगतोय. फायनल. मग तुमचं नेट खराब झालंय, मग तुमचं नेट मोठं असेल तरच या, नाही तर येऊ नका. मग आमच्या रेकॉर्डेड प्रोग्राम बघा. पण हे अपमानास्पद होतं. एक व्यक्ती आदरणीय असते आणि ती तुम्हाला अभिप्राय सांगते आणि तुम्ही फटकन निघून जाता. इट इज व्हेरी इन्सल्टिंग. असं करू नका. म्हणून मगाशी पण मी सूचित केलं की अपमान हा माणसाच्या जिवारी लागतो, हे लक्षात ठेवा. नाही यायचं असेल तर व्याख्यानाला येऊ नका. पण उगाच काहीतरी तुमचं काम झालं आणि तुम्ही निघून गेलात तर तसं नाही चालत. असं करू नका. तुमची विद्येमध्ये ग्रोथ होणार नाही. शेवटपर्यंत थांबलात, थांबा. बरं, ठीक आहे. बेंद्रे साहेब, तुमचा काही प्रश्न? माझा म्हणजे सर्वात महत्वाचा नाही पण आता तुम्ही जे बुधाचं सांगितलं ते फार इंटरेस्टिंग होतं. आणि बुध राहूला वेध लावला तर त्याचीच हानी होईल. हो. बुधाने केतूला. मला असा प्रश्न विचारायचा की बुध नीच राशीत असेल
तर अशा माणसांनी तर मग फारच केअरफुल असायला पाहिजे. बघा असं आता आहे का भाग काही? असा आहे, सर सांगतो तुम्हाला मी. बुध नीच राशीतला असेल तर तो तुम्हाला एक कथाकथन करायला तो ग्रह नीचेच आहे असं सांगू शकता. बुध हा मीन राशीमध्ये नीच होतो, बरोबर आहे. बरोबर आहे. हा. आता तो का होतो, कारण जी मीन रास आहे ती कालपुरुषाला 12व्या स्थानात आलेली आहे, हा, कळलं. आणि बरोबर. 12व्या स्थानाचा बुध हा कारक नाही. त्याच्या हम्म. विरुद्ध शुक्र हा 12व्या स्थानाचा कारक आहे. बरं, उच्चीचा होता तिथे. तो तिथे उच्चीचा होतो. हा. म्हणून त्या ठिकाणी कारकत्व करताना कालपुरुषाच्या कुंडलीच्या अनुसरून उच्च आणि नीच याचा विचार केलेला आहे. म्हणून कोणी बरोबर आहे. गैरसमज करून घेऊ नका की चतुर्थात जरी बुध निचेता असेल हम्म. तर वाईट फळं मिळतील. हे फक्त ज्याला ज्योतिष माहिती नसेल आणि जो आपला जातक असेल त्याला सांगते वेळी आपल्यापाशी काहीतरी मटेरियल आहे म्हणून त्याला असं अडगळीत टाकण्याचे प्रश्न आपण करू शकतो. प्रत्येक ग्रह हा अशा अशा तऱ्हेने काम करणार आहे, त्यावेळेला तो ग्रह त्या ठिकाणी उपयोग करून देईल का. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो हम्म. की एक कन्या लग्न आहे, लग्नी रवी आहे, एक मुलगी आहे आणि सप्तमेश जो गुरु आहे तो हम्म. राहू शनी आणि गुरु तिघही 12व्या स्थानात आहेत. हम्म. 12व्या स्थानामध्ये सिंह रास येते, हो. कळलं. आणि ती हम्म. सूर्याची रास आहे. हम्म. तर 12व्या स्थानाला चा अधिपती लग्नी आलेला आहे, हम्म. म्हणजे त्या ठिकाणी लग्नी आलेला रवी सुद्धा हा दोषच आहे. हम्म. आता तिचा विवाह हा झाला नाही, हम्म. तिने हट्ट केला होता, तर तो मनुष्य जो आहे तो व्यसनी आहे. पण असं वाटलं तिला की नाही, हा मनुष्याला मी सुधरवू शकेन. हम्म. पण असं माणसं सुधरत नाही, हिची बुद्धी खराब झालेली आहे. राहूमुळे का? हा, आणि ही व्यसनी माणसाच्या बरोबर पण विवाह करायला तयार झाली की मी हम्म. त्याला सुधरवेन. मग कन्व्हिन्स केलं, त्यानंतर पहिलं सुधर आणि मग लग्न कर, असं आहे. पण राहूनी तिची फसगत केली का? म्हणजे तिचा ओव्हर ते कॉन्फिडन्स आला का? हा, ओव्हर कॉन्फिडन्स. पण पद्धत झाली नाही. तिला मी काय सांगितलं की हा, पहिला त्याला सुधरव आणि मग लग्न कर. बरोबर. तो लग्नानंतर सुधारणार आहे असे बरेच लोक बोलतात, पण बरोबर. इट तसं इज होत इम्पॉसिबल. नाही. इट इज नॉट पॉसिबल. बरोबर. चुकीचा संदेश आहे तो. कधी बरोबर. कधी आपल्या घरचे लोक आपलं नुकसान करतात, आपल्या मुलीचं, आपल्या मुलाचं. ते हम्म. सांगतात की लग्न झालं की तो दारू प्यायचं सोडून देईल वगैरे. ऑल नॉनसेन्स. हम्म. तो आणखी बिघडत जातो. बरोबर. मला यावरती पूर्ण विश्वास नाही. बरोबर. म्हणून म्हणजे त्या जसं व्यक्तीला हा, जसं तुम्ही आता वक्रीचं हे सांगितलं आता अगदी डोक्यात बसलं ते. हा. तसं उच्च नीच सुद्धा तसं कालपुरुषाच्या ह्याच्याप्रमाणेच आपण विचार करायला पाहिजे की काहीतरी बुध नीचेच आहे म्हणून तर आयुष्यभर नीच फळं देतील असं काही नाही. म्हणजे ते कुडमुड्या ज्योतिषाकडे गेल्यासारखं झालं ते. आता आपल्याला काही कुडमुडं काम करायचंच नाहीये. नाही 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 पण नाही. म्हणजे असं सांगतात लोक म्हणून म्हणलं. हा, बी प्रॅक्टिकल. कारण का की त्या ह्याच्यामध्ये आता मी तुम्हाला आणखी घटना भरपूर आहेत. आता काही लोक आहेत इथे, तर त्या बाबतीत मी सांगू शकत नाही. बर. आता सांगतो तरी सुद्धा तुम्हाला सांगतो. उद्योगपती आहात का तुम्ही? नाही. असं आहे की एका मुलाने एका मुलीशी लग्न केलं, हम्म. अगदी रीतसर सप्तपदी आहे वगैरे वगैरे सगळं काही करून. आणि ज्याला आपण म्हणतो की नात्यामध्ये लग्न झालं. आणि रिसेप्शन संपल्यानंतर ती मुलगी म्हणाली, बाय बाय टाटा, माझं लग्न 6 वर्षापूर्वी अगोदरच झालेलं आहे. कसं वाटतं तुम्हाला? हॉरिबल. जस्ट हॉरिबल हॉरिबल. आहे ना. हो हो. त्या मुलाची काय स्थिती झाली असेल? एक्झॅक्टली. सप्तपदी झाली, होम झाला, फेरे झाले, मंगळसूत्र घातलं, सगळं झालं. आणि तिचा जो ओरिजिनल रजिस्टर केलेला नवरा तो गाडी घेऊन आला आणि तिला घेऊन गेला. हे हिंदी सिनेमा सारखं झालं एकदम. आणि सत्य घटना आहे. खरं आहे ना हे? खोटं, मी कधी खोटं नाही नाही सांगतच नाही, नाही. खरं आहे म्हणजे हे केस आहे म्हणजे खरी. ही केस आहे, केस आहे. पण ते कशामुळे म्हणजे? ते आता पत्रिका मांडली तेव्हा सांगेन म्हणजे. बर तर बर. आता पारंपरिक वर्ग सुरू होईल ना. हो.
बर बर बर. असं आहे. मग आता काय करणार, दुर्दैव कुठे आहे ते सांगावं. बरं बरं बरं. परत राहू प्रधान असणार बहुतेक. नाही, राहूनेच. दरवेळेला राहू करेल असं नाही, काही वेळेला शुक्रही असा करेल. पण सत्य घटना आहे, हो. सत्य घटनावरती आधारित विवेचन आहे. बरोबर बरं. बापरे. ओके सर, थँक्यू. तर सर आता आपण जे मीनेच्या बुधावरनं सांगितलं ना, ते मला इतकं तंतोतंत पटलं, कारण माझ्याकडे एक पत्रिका आहे. त्या मुलीच्या पंचमात मीनेचा बुध, रवी आणि शुक्र आहेत. ती मुलगी आज उत्तम डॉक्टर आणि खूप सगळ्या क्षेत्रात पुढे आहे. म्हणजे मला असं अर्धवट ज्ञान होतं, तर मला वाटायचं की मीनेचा बुध आहे तरी हिला एवढं यश कसं मिळतंय. ते आता माझ्या मनातल्या ह्या कल्पना तुमच्या सांगण्यामुळे अगदी क्लिअर झाल्या. तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार. नाही नाही, आपला क्लास हा प्रॅक्टिकल आहे. मी खोटं वगैरे काही बोलत नाही, कधी नाही जगत नाही, नाही करत. खरंच म्हणजे मला खूप वेळा ती पत्रिका बघितल्यावर असं वाटायचं की ही सगळ्या क्षेत्रात पुढे आहे. मीनेचा बुध आहे, कुठेतरी माझं हे ज्ञान अर्धवट होतं आणि वाचनही अपुरं पडत होतं. पण ते आज माझ्या मनातला तो हे एकदम क्लिअर झाला, म्हणून मी मुद्दाम सांगितलं आता. म्हणजे असा अभ्यास करणं गरजेचं आहे मॅडम. हा हा. का? परत आपण सर्वतोभद्र चक्र विसरत चाललेलो आहोत. नाही नाही नाही, पुढचं पुढचं घ्या सर. पण मला राहवलं नाही म्हणून मी सांगितलं आता. नाही, हरकत नाही, यू आर रिस्पेक्टेड, नो प्रॉब्लेम. सर सर याच याच बुधावरून एक मी हे विचारते, कारण आता तुम्ही बोल. असं म्हणालात की हा बुध मीनेमध्ये नीचेचा होता. हा, पण समजा हा बुध मीन राशीमध्ये व्ययस्थानात नसताना तो कर्मस्थानात असेल आणि म्हणजे 12वी रास कर्मस्थानात आहे आणि ती त्याच्याबरोबर शुक्र पण बसलेला आहे. आता मिथुन असं लग्नाला हाय, दशमात मीन रास येते. हा हा, बरोबर. बोला. पण समजा आता म्हणजे मला हा एक सिक्वेन्स खूप आवडला याच्यातला, की तो निचेचा बुध हा कथाकथनमध्ये तो कमी पडू शकेल, पण इतर बुद्धी किंवा इतर गोष्टीमध्ये तो कमी पडणार नाही. मग अशा वेळेस हा बुध निचेचा जर दशम स्थानात बसला असेल आणि एखाद्याचा व्यवसाय असेल आणि तो कम्युनिकेशननीच व्यवसायावर प्रभुत्व मिळवत असेल किंवा त्याच्यावर तो डिपेंड असेल, तर त्याचा शुक्र उच्चीचा त्याच्याबरोबर आल्यामुळे त्याचा नीचभंग होऊन तो व्यवसायामध्ये कम्युनिकेशनसाठी जरी त्याच्यावर मदार असेल तर ती योग्य ठरेल का? बघा, पहिली गोष्ट म्हणजे एक वाक्य लक्षात ठेवा. हा तुम्ही आता मीन राशीचा उल्लेख केला, दशमातशी व्यवहार हे उल्लेख केला, लग्ने दशमात नीचेचा. ओके, बुध हा ना कुठल्या ऍडजस्ट होतो, कुठल्याही प्लॅनेटशी. आवाज आवाज आवाज. खूप होत असेल तर नको, दुपारचं आहे असेल शिल्लक तर ते खाईल. अरे बाबा, जरा माईक बंद करा तुमचे. चव्हाण मॅडम. हा, केला केला सर, केला. हेमलता हा विस्फुट होती. हा, तर त्या ठिकाणी लग्न दशमात निश्चित आहे. हा आता बुधाच्या बाबतीत आपण विचार केला तर बुध ज्याच्या बरोबर जाईल हा तो त्याचे दुर्गुण सद्गुण घेईल, एवढं नक्की. हा आता सद्गुण दुर्गुण जे असतील, तुम्ही म्हणालात की शुक्र आणि बुधाचा नीचभंग झाला, तर हो शुक्र त्याचा मित्र आहे आणि हो तो मिथुन लग्नाला, लग्नेश आणि पंचमेश या दोघांचा दशमामध्ये एक राजयोग तयार झाला. हा मग त्याचा तो फलित चांगलं देणारच आहे, पण हे पारंपरिकच आहे. हा कळलं का? हा पण आपला विषय सर्वतोबद्दल चक्राचा आहे, तर त्यावरती वेदाच्या संदर्भात जर समजा तिथे मीन राशीला वेद कुठे लागतो आणि मुळामध्ये सर्वतोबद्दल चक्र हे किफायत आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की फायद्यासाठी सुद्धा आहे, हानीसाठी सुद्धा आहे.
मग एखाद्या ग्रहाला हानी पोहोचणे, एखाद्या स्थानाला हानी पोहोचणे, त्याच्या लॉर्डला हानी पोहोचणे म्हणजे स्थानाला हानी पोहोचणे, अशा गोष्टी होऊ शकते. कळलं का? ओके सर. हो हो सर. हा, म्हणून तिथे वेद कर्ता ग्रह, वेद कोण आहे तो मीन राशी तुम्ही सांगितले मॅडम, ती उत्तरेला आहे. आता त्याचा वेद जो दक्षिणेमधून एखादा ग्रह घेऊ शकेल, बुधाला बुध सुद्धा वेध घेऊ शकतो, परमिटेड आहे. बुधाला शुक्र सुद्धा वेध घेऊ शकतो. मग आता बुधाला बुध समसप्तक वेध घेत असेल, सन्मुख वेध, त्यावेळेला बुधाची स्थिती रवी बरोबर काय आहे, अतिचारी आहे का, तर त्याला सन्मुख वेध परमिटेड आहे का, हा भाग आहे. जर तो वक्री आहे आत्ताच्या सारखा, तर त्याला उजवा वेधच परमिटेड आहे. मग तुम्हाला एक कळलं पाहिजे की मीन राशीमध्ये जे 9 नवमांश आहेत, तर त्याचा जो वेध आहे, आता आपण बघितलं तर मीन राशी कुठे आली, तर त्या ठिकाणी तुम्हाला तो वेध घेणारा ग्रह हा एक तर सन्मुख वेध घेईल उत्तरेला, बरोबर आहे, उत्तरा भाद्रपदा. कळलं? उत्तरा भाद्रपदाला वेध घेईल. त्यानंतर तो वेध मूळ राशीला घेईल, मूळ नक्षत्राला घेईल, नाही का. त्याच्यानंतर तो जो आहे तो मृगशीर्ष नक्षत्राला घेईल. कळलं? हो सर. मग तिथे ग्रह आहे का, त्याचा विचार केला पाहिजे. चव्हाण मॅडम, तुमच्याकडे वेदांचं तक्ता आहे का? माझ्याकडे आहे सर. नाही, चव्हाण मॅडम मला गाईडलाईन देतील ना, चुकतोय का मी? काय तर तुम्ही पाठ सगळं. नाही, तरी सुद्धा होऊ शकते मिस्टेक, असं काही नाही, मिस्टेक होऊ शकते. मी असं स्वतःला अगदी अग्रणी आहे असं काही नाही. माझ्याकडून पण त्याच्यामध्ये हे होऊ शकते, चूक होऊ शकते, असं काय. म्हणून मी फक्त कन्फर्म करतो की आपण मृगशीर्ष नक्षत्र आहे, मूळ नक्षत्र आहे, आणि त्याच्या समोरचं नक्षत्र जे आहे ते उत्तर आहे, तर तिथे वेध घेणारा ग्रह हा तिथून चालणार आहे का. तर मुळामध्ये मीन राशीतला ग्रह तुम्ही सुचवला तर त्याला ह्या 3 नक्षत्रामध्ये आलेला ग्रहच वेध घेऊ शकेल, दुसऱ्याच ठिकाणचा परमिटेड नसणार. हो, कळलं सर. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू परत सर. एकदा सूचना, पळून जाऊ नका मॅडम जेव्हा अभिप्राय देत असतील तेव्हा, आणि तो अपमानास्पद आहे. सर मी एक विचारू? हा, बोला. चौथेकर बोलते सर. हा सर, आता बुध ज्येष्ठा नक्षत्रातून त्यांनी समजा स्वाती नक्षत्रामध्ये लग्नालाच वेध घेतला, तर बुध नसांचा पण कारक आहे, हो की नाही? कसला? नसा, आपल्या नसा वेन्स. हा, वेन्सचा. हा, मग त्याच्यावरती काही परिणाम होऊ शकेल का? लग्न म्हणजे पण डोक्याचा भाग वगैरे असं पण येतं. नाही, आता बघा, मुंग्या येणं हा बुधाकडे, एखादा पायाला मुंग्या येणं किंवा मेंदूला मुंग्या येणं, शरीराला त्रास होणं, हालचाल कमी होणं, हा बुधाकडे प्रकार आहे. कळलं का? आता ज्या वेन्स आहेत त्याच्यामधला आतला प्रवास जो आहे तो मंगळाकडे, त्याला आपण शीर म्हणतो, आतला प्रवाह तो मंगळाकडे, कारण रक्त जर तिथून गेलं नाही, रक्ताचा फार महत्वाचा भाग आहे मंगळाचा, की आपल्या मेंदूपर्यंत पण रक्त पोहोचलं पाहिजे. आता मी तुमच्याशी बोलतोय तर माझ्या मेंदूपर्यंत रक्त पोहोचलंय म्हणून मी तुमच्याशी बोलतोय. हो, बरोबर. जर समजा तिथे मी हाय बीपी, परवाची अशी एक केस झालेली आहे हाय बीपीची, अतिशय ज्याला आपण म्हणतो भडकणं ज्याला म्हणतो, तर एक बाई भरपूर भडकल्या आणि क्रोध तयार करून घेतला. आता वय वर्ष 66व्या वर्षी किती रागवावं त्याला एक लिमिट आहे. मग बीपीचं हे झालं असेल एकदम, आणि 35 लाख रुपये गेले. बापरे, बीपी प्रचंड हाय झालं असेल. हा, आणि पूर्ण रक्ताचं हे झालं, 1 महिना ऍडमिट केलं. आता ते इन्शुरन्स नाही, काही नाही, काही. मग आता आपला विषय असा आहे मॅडम की त्या याच्यामध्ये बुध हा मेंदूचा कारक आहे. मग तो छोटा ब्रेन, मोठा ब्रेन, मास्टर ब्रेन हा सगळा भाग आहे. कळलं का? पण त्याच्यावरती घेतला नाही. मला सांगायचं हे की सर, आपण मागे एक पत्रिका डिस्कस केली होती, आठवत आहे तुम्हाला, ब्रेन ट्युमरची?
तर ते आता ज्येष्ठा नक्षत्रातून लग्नाला वेध घेतलाय हा बुधाने. तर 25 तारखेला गेली ती मुलगी. हा. तुम्ही म्हणालात म्हणजे की 15 तारखेच्या आसपास होईल म्हणून. काय होईल? निधन. देहत्याग करेल ती असं सांगितलं होतं. मी सांगितलं तुम्हाला हो की जास्ती काळ चालणार नाही, हो, 25 तारखेला सोमवारी हे झालं. सुटली. म्हणजे त्यावेळेला वेध घेतला होता आणि इकडे गुरुला पण घेतला होता. त्यावेळेला बुध काही वक्री नव्हता, त्याच्यामुळे त्यांनी डावा वेध अश्विनी नक्षत्रात गुरुला घेतला होता. मी काही सर्वतोपरी चक्र पाहिलं नव्हतं, पण मला नाही अंदाज नव्हतं, आला नाही होता नव्हतं पाहिलं. हा की त्यावेळेला तसा योग होण्याची शक्यता आहे आणि जास्ती काळ राहणार नाही, हे माझं वाक्य होतं. हो सर, बरोबर बरोबर सांगितलं होतं. म्हणजे 15 तारखेपासून तिची तब्येत बिघडत बिघडत गेली आणि 25ला हे झालं. कारण काही काही गोष्टी जो ट्रॅक असतो ना, बघ आता हा विषय आहे आणि प्रत्येक व्यक्ती विद्यार्थी आहे, तो जो ट्रॅक असतो ना, तर ट्रॅक म्हणजे काय? आपण रेल्वेने जातो, एक ट्रॅक असतो. विमानात पण एक ट्रॅक आहे. हो त्या ट्रॅकचं प्लॅनेटरी पोझिशन तुमच्या लक्षात हवं. हो सर. आणि प्रत्येक ग्रह हा ट्रॅकवरती विराजमान असतो, तो ट्रॅक कधी सोडत नाही. हो बरोबर. जसा डिरेल होते त्याला ट्रॅक सुटतो, हो फ्लाईट नाही, हे मिसप्लेस तुम्ही होते सांगितलं त्याला. होतं ते मी सांगितलं फक्त की ते ग्रहाला तिने लग्नाला आणि गुरुला वेध घेतला बुधाने. बरोबर आहे. म्हणजे नाही, त्यावेळेला ते म्हणून घडली सांगितलं की घटना सर तुम्हाला ती. तुम्हाला सुद्धा तसं प्रॅक्टिस झाली पाहिजे. माझं म्हणण्याचा असा अर्थ आहे की आपण जेव्हा पत्रिका पाहतो त्यावेळेला आपण काय पाहतो, हा एक पहिला प्रश्न आहे. हो आपण काय बरोबर. पाहणार आहोत? तर त्याचा जो काही भाग आहे, तेव्हा काय मी सर्वतोपरी चक्र पाहिलं नाही. आणि कुंडली माझ्याकडे नव्हती, तुम्ही फोनवर नाही सांगितलं, हो, मी तुम्हाला तोंडाने फोनवर सांगितलं उत्तर दिलं. तर तुम्हाला हा सांगायची गरजच नाही. सगळं तुमच्या डोळ्यासमोर लगेच उभं राहतं तर कुंडली सांगायची गरजच नाही. बरोबर. तर ठीक आहे, परमेश्वराची कृपा आहे, बाकी हो काही नाही. नाही, झालं एक प्रकारे चांगलं झालं. खूप त्रासातून मुक्तता झाली तिची. ओके सर. नेक्स्ट. सगळेजण शांत आहेत एकदम. कुलकर्णी कुठे गेल्या? सर, नुसता बुध का त्याच्याबरोबर मंगळ असेल कंजंक्शन मध्ये तर जास्त हे नर्वस सिस्टीमवर इफेक्ट करतो? हा, आता बघा सांगतो तुम्हाला मी मॅडम. एक घटना अशी घडली की अतिशय सज्जन मनुष्य, फार चांगला मनुष्य, पण हुशार पण, सगळ्या काही गोष्टी आहेत. आणि मंगळ बुधाची युती पंचमात, कळलं का, ऋषभ लग्नाला. हा ओके. आणि त्या व्यक्तीवरती असं संकट आलं, कोल्हापुरातलं हे असं संकट आलं की एका व्यक्तीने आत्महत्या केली. त्या माणसाचा काडी मात्र संबंध नाही, ओके. आणि त्यांनी चिठ्ठीमध्ये नाव लिहून. अरे बाप. म्हणजे अशी संकट जेव्हा येतात, चिठ्ठी म्हणजे बुध, मंगळ हा. म्हणजे मृत्यू, हम्म, आणि पंचम स्थान म्हणजे त्याचा मित्र. हम्म. शेवटी त्या व्यापातून निघताना 6 वर्ष लागली. बाप. बापरे. म्हणजे संकट येण्यासाठी एक तर ऋषभ लग्न, पंचमामध्ये येणारी रास कन्या, बुध उच्चीचा, हम्म. मनुष्य हुशार आहे, गुणी आहे, चांगला आहे, पण संकटाला थांबवू शकलं नाही. 9/9/2009 ची गोष्ट आहे. शनी जस्ट एंटर झाला होता. सर, मग जी माणसं न चुकता न संकट येता उपासना कोणतीही म्हणजे जी योग्य आहे, कारण बेसिकली ज्योतिषाने मार्गदर्शन द्यावं जीवन जन्मापासून मरेपर्यंत सुखी होण्यासाठी. तर ते घेऊन जी उपासना अतिशय योग्यरित्या जे लोक करतात त्यांना अशी बघा, संकट टळू शकतात का? मी मी तुम्हाला ज्या व्यक्तीचं वर्णन सांगतोय ना, हा. तर ते उपासक आहेत, फार चांगले आहेत, कधी एक साध्या मुंगीला पण मारलेलं नाही. पण अच्छा. जसं की तुम्ही पुराणामध्ये ऐकलं असेल की शनी, दोन गुरु चालला होता आणि हातामध्ये टरबूज होते, आणि शनी त्या राशीला घटकावर येणार होते. तशी ही घटिका, ही घटना अच्छा. घडली. आणि एवढे घाबरले, मी त्यांना सांगितलं चिंता करू नका, सगळं चांगलं होईल, व्यवस्थित होईल, तुम्हाला प्रोसेसने गेलं पाहिजे. आणि त्या प्रोसेसमध्ये गेल्यानंतर त्यांना अटक झाली नाही का, काही झाली नाही, आणि सगळं मॅटर सॉल्व्ह झालं. कोल्हापुरातली गोष्ट आहे. म्हणजे भोगच होता त्यांचा तो. हा, म्हणजे
चांगल्या माणसाला सुद्धा अशा घटनेला सामोरं जावं लागतं. पण तिथे ईश्वरी भक्ती चांगली होती आहे, त्याच्यामुळे त्या माणसाला अगदी चाचणी सुद्धा लागली नाही. पण मानसिक भीती वाटते, कळलं सर. थँक्यू सर. ताण आला. बुधा हा ताणतणाव निर्माण करणारा प्लॅनेट आहे. अननेसेसरी ठीक आहे सर. अननेसेसरी. वृश्चिकेचा बुध, मेषेचा बुध हा नेहमी माणसाला टेन्शन मध्ये टाकतो. तेवढ्यात सर जर माझाच आहे बल मेषेचं. ठीक आहे, थँक्यू सर. आता आता काय वाटतं तुम्हाला मेषेचा बुध असल्यामुळे? रवी बुध एकत्र आहेत मेषेत. नाही, काय वाटतं काय? कालपुरुषाची पण मला वाटतं, म्हणजे आता तुम्ही ज्योतिष शिकवता सर, तर मला उगाच वेगळेच प्रश्न येतात. पण तुम्ही मला एकदा सांगितलंय पूर्ण शिकल्याशिवाय जास्त प्रश्न विचारू नको, तर ते मी फॉलो करते. पण हा, चिंता डोक्यात कायम असते. बरोबर आहे तुमचं. ठीक आहे. थँक्यू सर. बरं, चव्हाण मॅडम, तुम्हाला काही विवेचन करायचं आहे? नाही सर. काहीतरी हा सांगावं, राहू आमच्याबरोबर जो काहीतरी आहे बोला. काय? राहू जो आहे गोचरेचा, तो उत्तरा भाद्रपदाच्या दुसऱ्या चरणात आहे. हा. आणि ह्या पत्रिकेमध्ये मंगळ हस्त पण दुसऱ्या चरणात आहे. तो दुसऱ्याला दुसरा वेध नाही लागणार ना? दुसऱ्याला दुसरा नाही लागत. नाही, हम्म. दुसऱ्याला ते तिसरा मंगळ लागतो. या पत्रिकेत दुसऱ्याला तिसरा लागेल. दुसऱ्याला तिसरा, तिसऱ्याला दुसरा. हम्म. आणखी बाकी काय? बोला बोला पटापट. हा हा सर. बोला बोला झाला काय पटापट. क्लास? नाही झाला क्लास कुठे? झाला क्लास. क्लास झालाय कुठे? झाला नाही ना, 8:45 झाले. बाकी तरी पण शततारका चतुर्थ चरणात आहे. आणि चौथ्याला तो पण बुध स्वाती मधल्या तिसऱ्या चरणात आहे. हा, तो पण नाही वेध लागत आहे. बरोबर. आत्ताच्या गोचरेचे वेध नाही घेत आहेत हे ग्रह. नाही येत ना, तरी सुद्धा थोडासा अंदाज या व्यक्तीला आला अंदाज पाहिजे येतो. किंवा हा, हा हो, हे असं काय. बरोबर. सर एक विचारू मी? हा बोला. हा सर, आता मंगळ पुष्य नक्षत्रातून समजा त्यांनी केतूला जर हे घेतलं पूर्वा फाल्गुनीमध्ये, केतूला वेध घेतला तर त्याचा काय म्हणजे फलित मिळेल? पहिली गोष्ट, केतूला जर मंगळाने वेध घेतला तरी हा, सुद्धा त्या गोष्टी चांगल्या नाहीत. चांगली केतू नाही. हा ग्रह मंगळाला भारी पडेल, मंगळ त्याला भारी पडणार नाही. उलट मंगळाचा जो काही भाग आहे त्याला वेध घेणार, तर त्या ठिकाणी मंगळाचाच हानी होईल, मंगळाची हानी होईल. मंगळाचं पण, मंगळ समजा लाभेश असेल तर म्हणजे लाभामध्ये हानी होईल का? हो, लाभामध्ये काही प्रश्न उपस्थित होतील. लाभस्थान जे आहे ते मित्रमंडळीचं आहे, वडिलांच्या कुटुंबातलं आहे. वडिलांचं कुटुंब म्हणजे त्यांचं जे काही भावंड वगैरे असतील, वडिलांचं कुटुंब. कळलं का? आणि मंगळ षष्ठेश पण असेल तर म्हणजे त्या षष्ठस्थानासंबंधी पण काही त्रास उद्भवतील. येस येस. थँक्यू सर. मंगळ षष्ठामध्ये असं आहे मॅडम, एक तर षष्ठेश मिथुन आहे लग्नाला मंगळ. हा, तो मिथुन लग्नाला षष्ठेश होईल. हो हो. कळलं का? असं आहे. हो सर. बरं, थँक्यू. थँक्यू. बोला आणखी काय? सर मी प्रशांत जोशी बोलतोय. बोला. आता ही तुम्ही जी कुंडली पाठवली आहे याच्यामध्ये रवी चित्रा नक्षत्रामध्ये आहे, आणि जेव्हा गुरु मार्गीहून तो जेव्हा मृग नक्षत्रामध्ये येईल तृतीय चरणामध्ये, तेव्हा तो रवीला वेध घेईल. रवी इथं षष्ठेश आहे, तर नोकरीचा बदल पाहिजे असेल
तर नोकरीचा बदल होऊ शकतो का? होऊ शकेल. आता त्यावेळेला जर समजा जातकाची इच्छा जर असेल तर त्या ठिकाणी गुरु हा डेफिनेटली सहकार्य करेल. कळलं? षष्ठस्थान म्हणून. तर त्या ठिकाणी आशा ठेवायला हरकत नाही. 40-42 दिवसाचा अवधी असतो. त्यामध्ये जातकाच्या जीवनामध्ये तिथे निश्चितच बदल होऊ शकतो. असं आहे. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. आता आणखी काय काय बाकी राहिलं तुमचं सर्वतोपरी चक्रामध्ये? काही कोणाला कळलं नाही? आपलं ओपन हाऊस आहे. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. तुम्हाला काही बंधन नाहीये. तुमचा अनुभव तुम्ही सांगू शकता. तुम्हाला काय वाटतं हे करू शकता. पुढे जाऊन तुमची डेव्हलपमेंट काय हे पण बघू शकता. तसं काही नाही, पण चांगलं शिका की जेणेकरून तुम्हाला चांगली माहिती मिळेल. असा भाग. सर, बेंद्रे बोलतोय. बोला. हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं की पारंपरिकने काही बघूच नये. सर्व तो नाही, असं नाही. बदल बेंद्रे ऍक्युरेट सर आहे कसं, हा, की आता क्रिटिकल जर असेल तर सर्व तो बदलच मला देश द्यायला पाहिजे ना, असं वाटतं मला. नाही, आता भाग असा आहे तुम्हाला सांगतोय की हरकत नाही. ही एक, जसं आमचं आता जेमिनी होतं, सूर्य सिद्धांत होतं, हम्म, नाडी कुंडली होती, हम्म, त्याच्यानंतर दुसरी नाडी होती, तर त्या अशा भृगुनंदी नाडी होती. तर ह्या एक पद्धती आहेत आणि प्रत्येक आचार्यांनी त्यांना काय वाटतं त्या पद्धतीच्या नुसार त्यांनी त्या ठिकाणी अप्लाय केला. आता हम्म, उद्या जाऊन आपण पुढे जाऊन जे शिकणार आहोत तर ते ताजिक असेल. तर हम्म, ताजिक पण एक पद्धती आहे, ती ताजिकस्तानची आहे, म्हणजे रशियामधली. हम्म, आणि तिथे सुद्धा ताजिकस्तानचं ग्रह तेच होते, म्हणजे हम्म. गुरु शुक्र शनी, पण त्यांची सिस्टम वेगळी होती. आता त्या सिस्टम मध्ये आपल्याला ती पचन होते का? पण एक प्रामुख्याने जेव्हा तुम्ही MBBS होता, मग MD होता, तर त्यावेळेला तुम्ही न्यूरोलॉजिस्ट होता किंवा आणखी काय होता, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आल्या पाहिजेत, असं माझं म्हणणं आहे. कळलं म्हणजे का? सर्व बाजूने तुम्हाला विचार करता आला पाहिजे. हा, सर्व बाजू. आता जसं की बँकिंग आहे, मी फायनान्स शिकवतो समजा. हम्म, आता फायनान्समध्ये तुमचा गेन का गेन नाही हे हम्म. शिकवताना प्रमुख मुद्दे काय आहेत ते मांडले पाहिजे तुम्हाला. आणि फायनान्स अशी गोष्ट आहे की फ्युचर तुम्हाला दिसलं पाहिजे. बरोबर आहे. फ्युचरमध्ये काय घडामोडी होणार आहेत. आता जसं फ्युचर तुम्हाला सांगतो की हम्म, आता जेव्हा मुख्यमंत्री बनते त्यावेळेला कम्प्लिटली सारीपाट वेगळा असतो. हम्म, कारण त्यांच्याकडे पूर्णपणे योजना आहेत. तर त्या योजना काय आहेत? तर पालघरला विमानतळ बांधायचं, एक बंदर बांधायचं, जगातलं सगळ्यात मोठं बंदर तयार होईल, तिथे समुद्र वाहतूक जास्ती प्रमाणामध्ये होईल, अशा ज्या योजना आहेत. त्यानंतर तिकडचा जो प्रांत आहे हम्म, त्या प्रांत म्हणजे पर्टिक्युलर तो प्रांत हम्म. याच्यामध्ये डेव्हलपमेंट होईल. आणि जिओ तो प्रांत, पॉलिटिकल येस, जो पण, जिओ पॉलिटिकल म्हणतात ना, म्हणजे हा. मग आता जसं की आम्हाला जर समजा इन्व्हेस्टमेंट कोणी विचारले तर आम्ही हम्म, काय सांगतो की बाबा त्या बंदराच्या आजूबाजूला जे रिझर्वेशन असेल त्याच्या पलीकडे जाऊन तू काहीतरी प्रॉपर्टी घे, तर त्याच्यामध्ये गेन होईल. मग तो फ्लॅट बरोबर, घे, मकान घे, दुकान घे, काय घ्यायचं ते घे. आणि जग हे असंच एस्टॅब्लिश झालेलं आहे. बरोबर आहे. जगाची रचना जी आहे ती डेव्हलपमेंट वरतीच आधारित आहे. कळलं का? म्हणूनच यांनी निवडणुका जिंकल्यावर शेअर बाजार वर गेला. नाही, बरोबर आहे. शेअर बाजाराचं कायम वाढणारच आहे, कारण कसं हम्म, आहे, कॉस्टिंग इम्पॉर्टंट आहे. बरोबर. शेअर बाजार हा एक पार्ट आहे, पण तरी सुद्धा त्याचे जे काही भाव आहेत, प्रोडक्शन आहे, बरे मोठे मोठे इश्यू आले. आता आणखी इश्यू मोठे मोठे 50 कोटीचा 100 कोटीचे इश्यू येणार आहेत. कारण का बरोबर. की बाजारामध्ये सगळे पैसे जे आहेत ते मार्केटमध्ये जाणार. आणि जेव्हा एखादं रोलिंग होतं मार्केटचं, जेव्हा हम्म. इन्व्हेस्टमेंट होते, तर त्यावेळेला ती इन्व्हेस्टमेंट आणखी 4 गुणा एक एनर्जी वाढते आणि आपल्या याच्यामध्ये ग्रोथ होतो. मल्टीप्लायर इफेक्ट होतो त्याचा. येस. आणि गुरु जेव्हा मिथुनेला येईल त्यावेळेला व्यापारामध्ये ग्रोथ करणारच. हम्म, गुरुला वृषभ राशीपेक्षा मिथुन रास त्याची प्रिय आहे, कारण का ती व्यापाराची रास आहे आणि गुरुला ग्रोथ करण्यामध्ये आनंद आहे. बरोबर आहे. तर बरोबर. संपूर्ण ग्रोथ जो आहे तो गुरुकडे आहे. जर व्यापार वाढला तर जग
जगेल. बरोबर आहे. आता बघा तुम्ही 5 जानेवारीला जेव्हा ट्रम्प हातामध्ये सत्ता घेतील त्यावेळेला सुद्धा बराच बदल होईल. कारण बरं. त्यांचा गुरु जो आहे तो व्यापारी राशीमध्ये आहे आणि त्यांचं लक्ष केंद्रित त्याच्यामध्येच आहे. त्यांनी आतापासून पॉलिसी चेंज करायला लावले सगळ्या. म्हणजे आता ते राष्ट्रपती नाहीत, जो बायडन बरोबर मिटिंग करून सांगतात हे असं नाही करायचं, तसं करायचं, तसं करायचं. कारण त्यांच्याकडे ना विकासाचं हे आहे, मॉडेल आहे. मॉडेल आहे. आणि त्यांची शेवटची टर्म आहे ती 4 वर्ष. बरोबर. त्याच्यामुळे कारण त्यांना संपूर्ण वाईपआउट म्हणजे फायनान्शियल ज्या बँका वगैरे सगळ्या बुडीत निघालेल्या आहेत त्या सगळ्यांची रिकव्हरी करायची. कारण का की बायडनच्या वेळेला 4 बँका बुडीत निघाल्या, बर्कले बँक गेली सगळे गेलं. मग त्या बँकांचं रिकव्हरी करून पुरा अमेरिका भरपूर कर्जामध्ये आहे. त्या कर्जातून मुक्ती आणायची आणि त्यांना ज्या चुकीच्या पॉलिसीज आहेत त्या सगळ्या रद्द करायच्या. ते शिवाय पहिला जे डॉलर बऱ्याच आता जसं ब्रिक्स मध्ये चाललंय की डॉलर वापरायचंच नाही वगैरे असं बऱ्याच देशातनं चालू आहे. ते त्यांना मला वाटतं वर उचलून घ्यायचं आहे डॉलर. हाही एक हेतू आहेच. हो हो, ते त्यांची इकॉनॉमी फार भिन्न आहे. त्यांची इकॉनॉमी जी आहे ती वॉर इकॉनॉमी. बरं. जगामध्ये जास्त युद्ध होतील त्यांची इकॉनॉमी ग्रोथ होईल. अनेक लोकांकडे अजून पेंडिंग आहेत पेमेंट, यायची आहेत ते. ओके ओके, थँक्यू सर. ओके थँक्यू. ओके. नेक्स्ट आणखी काय आहे? आता वेळ झाली आहे जायची. चव्हाण मॅडम तुमचं मत काय आहे? तर मला सर मला ऍक्च्युली बोला बोला बोला. मी आठले बोलतोय. मला एक प्रश्न विचारायचा आहे. मी मागच्या वेळी विचारलं होतं आपल्याला, तर आपण सांगितलं होतं की नोट्स वाचा म्हणून. तर त्या ज्या नोट्स आहेत त्या 75 पानाच्या आणि 10 पानाच्याच आहेत ना? तर 19 पानाचा. त्याच्यामध्ये 10 पानाचा बोला. 10 आणि 75 पानाच्याच आहेत. तर हो ते जर अभिजितचं आहे ना ते मला समजलं नाही पाहिजे जसं, त्यामुळे मला जरा शंका आहे. म्हणजे साहेब बघा आता अभिजित असं आहे, नक्षत्र. रोहिणी नक्षत्र जे आहे, पूर्वा फाल्गुनी हो सर. नक्षत्र आहे आणि शततारका नक्षत्र, याचे सगळे पहिले दुसरे तिसरे चौथे वेद जे आहेत ते अभिजित लागतात. मग त्याच्यातला 2 ग्रह जे आहेत ते 2 स्लॉट आहेत ते त्या ठिकाणी श्रवण मध्ये आहेत आणि 2 स्लॉट जे आहेत ते उत्तराषाढा. हा सर. कदाचित हो तिथे ग्रह असेल तर त्या ठिकाणी तो वेद धरला जाईल. हा सर. चालेल सर. म्हणजे या इथे अभिजित असंच लिहिलेलं आहे त्यामुळे ते जरा हे येत होतं नाही, म्हणजे. त्या पूर्ण 75 पानाच्या नोट्स तुम्ही प्रिंट काढलं का साहेब? त्याच्यामध्ये हो सगळं सर. डिटेल्स दिलेलं आहे. हा पण त्यामध्ये हा पॉईंट नाही मिळाला आता असा म्हणजे. ठीक कारण ठीक. तो काय माहितीये का, तो असा शिकवावा लागतो. हा हा सर. ठीक. एनिवे नेक्स्ट आणखी पुढे महागड्या क्लासला फसू नका, हे शेवटचं वाक्य आहे. विचार करून प्रवेश घ्या. फुकट 4-5 हजार रुपये घालू नका. तर आपलं सर्वतोभद्रच अजून होणार आहे ना पुढच्या आठवड्यात वगैरे ते होणार या कुंडलीवर? होणार होणार. हा नाही त्यावेळेला विचारेन सर. ठीक आहे. शुक्रवारचा क्लास आहे छायाग्रहांचा, तेव्हा या. हो तेव्हा तर येणार असेल, तर माझे गेले 2 शुक्रवार पण रेकॉर्डिंग नाहीये ना त्या अवेलेबल. रेकॉर्डिंग नाही केलंच ते नाही गेला म्हणजे गेला ना ते हे माझं झालं. चालत. ठीक आहे. याचं रेकॉर्डिंग पाहिजे तर मी तुम्हाला गेल्या वेळेचं पण पाठवलेलं आहे, मला असं वाटतं. शुक्रवारचं गेल्या बुधवारचं नाही, शुक्रवारचं रेकॉर्डिंगच नाही. बुधवारचं मिळालं सर, शुक्रवारचं पाहिजे. शुक्रवारचं नाहीच आहे ना मॅडम. हो हो सर, तेच ना अटेंड करता नाही आलं मला. ठीक आहे सर, अटेंड करा पण कारण ह्याचं मिळालं भरपूर गर्दी. बुधवारचं. थँक्यू त्याच्याबद्दल. ओके. चव्हाण मॅडम अभिप्राय मग हळदणकर मॅडम देतील. आणखी काय हो तुम्हाला सर. विचारायचं बोला. कोणाला काही विचारायचं आहे काय? सर पुढच्या बुधवारी वेगळी येणार आहे का पत्रिका? नाही नाही, हीच पत्रिका येईल. हीच पत्रिका. ही पत्रिका कंप्लीट केल्यानंतर सर्वतोपरी चक्र जयरामजी के. ठीक आहे ठीक आहे.
तर छान झाला क्लास आणि लोकांचे प्रश्न भरपूर होते. तर त्याची उत्तरही छान प्रकारे मिळाली. मिनेच्या बुधाबद्दल सांगितलं किंवा बुधाबद्दल आज भरपूर काही बोलणं झालं. वक्री बुधाबद्दल, वक्री ग्रहाबद्दल हे सगळे कन्फ्युजन जे होते ते सगळे समजले. आणि बुध कसा ताणतणाव करणार आहे, मेषेचा वृश्चिकेचा बुध काय करतो हे सर्व सांगितलं तुम्ही. वेदाबद्दल सांगितलं, उजवा वेद डावा वेद कसा हे होतं, की सन्मुख जो आहे तो डावाला लागतो, वक्री उजवाला, अतिचारी जो आहे तो उजवा नाहीये, सन्मुख आहे. हे सगळं छान पद्धतीने सर कळलंय. थँक्यू सर, नेहमीप्रमाणे छान झाला. आणि हळदणकर मॅडम एकदम डिटेलिंग मध्ये सांगतील आता. थँक्यू थँक्यू. धन्यवाद. अशीच कृपा राहू द्या. तुमची कृपा राहू द्या आमच्यावर. पुढे बोला. हा, नमस्कार सर. नमस्कार. गीता मॅडमना नमस्कार, उबल मॅडमना नमस्कार, सगळे विद्यार्थ्यांना नमस्कार. आज कुंडली जरी समोर नव्याने आलेली असली तरी विद्यार्थ्यांच्या नवनवीन प्रश्नांनी आजचा वर्ग संपन्न झाला. खूप मुद्द्यातून सर्वकष अशी सविस्तर चर्चा झाली आणि केवळ सर्वतोभद्र चक्र या विषयापर्यंतच आजची चर्चा मर्यादित न राहता खूप वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांमुळे चर्चा रंगली सर. खूप दिलासा वाटतो की इतके दिवस तुम्ही कैक ग्रहांवर, त्यांच्या कैक पैलूंवर तुम्ही बोलताय, पण प्रत्येक तासाला, प्रत्येक तासिकेला त्या ग्रहांमधलं काहीतरी हिडन रहस्य तुम्ही पुन्हा नव्याने विद्यार्थ्यांना सांगता. आणि तो जो एक आनंद आहे की आपल्याला आतापर्यंत एखादी समस्या सोडवत नव्हती, सोडवली जात नव्हती, ती समस्या चुटकीसरशी त्या क्षणाला सुटली जाते. आणि कुणाचाही प्रश्न असला तरी त्याचं उत्तर देताना दुसऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये आलेलं असतं. हा पण एक वेगळा आनंद आहे सर. सुरुवात करतानाच आपण सूक्ष्मांशापासून वेद कसे लागतात, केव्हा लागतात, कोणत्या राशीचा अधिपती त्या झोडियाक मध्ये आहे, म्हणजे वेदाचा तपशील आणि वेदाचा अर्थ आपण कसा शोधायचा, त्याचा अभ्यास कसा करायचा, याची माहिती देत तुम्ही आजच्या लेक्चरला सुरुवात केली. आणि बऱ्याच वेळा असं आढळतं की कोणताही ग्रह त्या जोड्याक मध्ये येणार नसतो किंवा त्या वेदामध्ये सापडणार नसतो, ते घर रिकामं असतं. पण अशा वेळेला चंद्र मात्र दर महिन्याला तिथून पास होत असताना 6 तासाच्या साठी तरी त्या चंद्राचा वेध त्या ग्रहाकडून, पापग्रहाकडून घेतला जातो आणि तो आपल्याला जाणवतो. आता वृश्चिकेत रवी गेल्यानंतर काय काय परिणाम होणार आहेत याचं भाकीत तुम्ही गेल्या आठवड्यात, गेल्या 15 दिवसापासून तुम्ही सांगितलेलं होतं. आणि आता रवी जवळजवळ 8-9 अंशावर आलेला आहे आणि आज 29 तारीख ना, 13 अंशावर आलेला आहे. तेव्हा या 13 दिवसामध्ये रवीच्या भ्रमणातून काय काय बदल होतील याचं मी अगदी बारकाईने माझं निरीक्षण चालू होतं. आणि खरोखर मला ह्या 12-13 दिवसामध्ये वृश्चिकेचा रवी काय काय करू शकतो आणि अशा वेळेला उपासना कशी त्या बाधा आणणाऱ्या क्षणांना बाधा देते, याचं खूप चांगलं उदाहरण मी लक्षात घेतलं किंवा कळलं. सर, आज बोलता बोलता तुम्ही बुध आणि वाणीचा दोष, बुधाच्या दोषामुळे आपण अकस्मात फार वाईट पद्धतीने काही वेळा उर्मटपणे बोलत असतो आणि समोरच्याला आपण असं वाटतं की आपण सडेतोड उत्तर दिलं, स्पष्टपणे आपण आपला नकार दर्शवला किंवा स्पष्टपणे आपण एखादी गोष्ट उडवून लावली,
असं आपल्याला वाटत असतं. पण कधीतरी कुठेतरी तिथे असं होतं की समोरचा माणूस दुखावला जातो आणि त्याचे दूरगामी परिणाम आपल्याला भोगायला लागतात. याची एक नव्याने जाणीव करून दिली आणि प्रत्येकाने पाय आपले जमिनीवर ठेवले पाहिजेत आणि वाणीचा वापर जपून केला पाहिजे, याची तुम्ही एक सूचनाच आज विद्यार्थ्यांना दिली. मुंग्या येणं हा एक बुधाचा दोष आहे. वृषभ लग्न आणि मंगळ बुध युती याचं एक खूप चांगलं उदाहरण दिलं की काहीही दोष नसताना एखादा माणूस कसा अडचणीत येऊ शकतो, याच्यासाठी मंगळ आणि बुध यांची युती ही कशी कार्यशाली घातक ठरते किंवा घातक आहे ते. घातक ठरते, याचं खूप चांगलं उदाहरण सर तुम्ही दिलं. आणि माझ्याही मनात त्या संबंधी एक प्रश्न रिंगाळत होता, त्याचं आपसूक उत्तर मिळालं. वृश्चिकेचा बुध आणि मेषेचा बुध चिंता निर्माण करतो, डोक्याला ग्रासून टाकणारी चिंता निर्माण करतो, हे विधान तर बऱ्याच जणांना आपापल्या समस्येचं उत्तर देणारं ठरलं. कारण मी सुद्धा बऱ्याच वेळा हे विचार करत होते की सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण हा बुध चिंता का निर्माण करतो, की ही व्यक्ती जातक चिंता का करते सदैव. तर मेषेचा बुध हे सगळं घडवून आणतो. आणखी मला एक असं आवडलं की मगाशी मी एक शंका विचारली होती, तर लग्नेश दशमात नीचेचा, तर हे उत्तर पण तुम्ही अगदी काय म्हणायचं वैशिष्ट्यपूर्ण आणि अचूक धाटणीने असे ते सांगितलं सर. तेव्हा कोणताही ग्रह, आज आपला सर्वतोभद्रचा तास होता, तेव्हा एक गोष्ट अंडरलाईन करण्यासारखी होती की खडूस पापग्रह हा त्याच्यापेक्षा माईल पापग्रहाला चपकार देऊ शकतो. जसं मंगळ आणि केतूचं उदाहरण दिलं, तेव्हा मंगळ हा आपण एरवी आक्रमक म्हणत असतो, पण मंगळाने जर जन्मस्थ केतूचा वेध घेण्याचा प्रयत्न केला तर केतूला वेध लागत नाही, तर मंगळच 4 दिवसासाठी सफर होईल. हा येस. हा हा पण एक विचार खूप चांगल्या पद्धतीने सांगितला. आणि गुरु मिथुनेत जाईल तेव्हा तो व्यापारात वृद्धी करेल, हा एक चांगला दिलासा देणारा प्रकाश या व्याख्यानातून मिळाला. तर अशी सर्वकष मुद्द्यावर चर्चा करणारी आजची तासिका खूपच चांगली रंगली. सगळे विद्यार्थी आता चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहेत. याचं कारणही आपलं संयमित आणि कोणत्याही प्रश्नावर उत्तर देण्याची जी पद्धती आहे आणि आपलं बुद्धिचातुर्य, मी असं बोलू नये कारण आपण केव्हाही मोठे आहात, तेव्हा तुमचं बुद्धी किती अगाध आहे याच्यावर मी बोलण्या इतकी सक्षम नाही सर. पण खरोखर मला कधी कधी असं वाटतं की आपल्याला नॉलेज असणं, वास्तव असणं आणि ते प्रत्यक्षात देता येणं, हा पण एक कसरतीचा भाग आहे. तर ही कसरत तुम्ही नेहमीच चांगली करत असतात आणि विद्यार्थ्यांना नेहमीच आपल्या प्रश्नांची उत्तर मिळतात. या सगळ्यासाठी मी आपले खूप खूप आभार मानते सर. धन्यवाद. कुबल मॅडम. हा समारोप. करते आता 1-2 मिनिटातच करते. मॅडमने खूपच छान केलंय. तर सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. चव्हाण मॅडमनी पण छान थोडक्यात जरी सांगितलं तरी छान मेन मेन मुद्दे तर सांगितले. आणि हळदणकर मॅडम तुम्हाला पण अगदी साष्टांग नमस्कार. आज तुम्ही म्हणजे काहीच नाही, मी जे जे मुद्दे इथं नमूद केले होते ते सगळे तुम्ही सांगितले. तर सर मी फक्त एवढंच सांगेन की दिवसेंदिवस सगळेच क्लास आपले छान होत आहेत आणि बेंद्रे साहेब मला असं वाटतं हा क्लास प्रथम करत असावेत, पण तरी सुद्धा त्यांनी अगदी म्हणजे हे सांगितलं, निक्षून सांगितलं की मला असं वाटतं की सर्वतोभद्र चक्र शिकल्यानंतर बाकीचं काही नाही. माझं सुद्धा सगळ्यात पहिलं तुम्हाला आठवतं की नाही, आपण जयश्री मॅडमच्या क्लासमध्येच जेव्हा सर्वतोभद्र प्रथम घेतलं तर मी पण तुम्हाला म्हटले होते, कारण इतकं म्हणजे छान. पण तरी सुद्धा आता मला वाटतं तिसऱ्यांदा की चौथ्यांदा, पण तिसरं ते 3 तर नक्कीच झाले शिकत असताना. पण तुम्ही जेव्हा जेव्हा प्रत्येक वेळेस सर्वतोभद्र चक्र घेता आणि प्रत्येक वेळेसची कुंडली, तर आम्हाला त्याच्यातनं अगदी नवं नवं
काही ना काही मिळत राहतं. आणि मी प्रत्येक वेळेस तुम्हाला म्हणते की अजून अजून आम्ही म्हणजे सूक्ष्म हा शब्द पण मला कमी वाटायला लागला. अजून म्हणजे त्याच्यापेक्षा काय नॅनो मायक्रो म्हणजे इतके जायला म्हणजे ऍटलिस्ट आम्ही प्रयत्न करत आहोत. वाटत नाही या तरी जन्मात तुमच्या इतकं होईल, पण प्रयत्न नक्की चालू आहेत. आणि भरपूर वेळ म्हणजे जो जेवढा आम्हाला मिळतो त्याच्यातला जास्तीत जास्त वेळ म्हणजे ह्या शास्त्रासाठी देण्याचा प्रयत्न म्हणजे मी तर करतेच आणि मला वाटतं सगळेच करत असतील. हळदणकर मॅडमचा बहुतेक माझ्याहून जास्त प्रयत्न चालू आहे, कारण त्या पत्रिका पण बघतात. मला पत्रिका मी बघते पण एवढ्या नाही, असं प्रोफेशनली नाही बघू शकत, म्हणजे तेवढा वेळ नाही होते. पण बघते म्हणजे जेवढं काही शक्य आहे तेवढं नक्कीच सर. तर एवढंच सांगते की आजचा पण क्लास खूप छान झाला. आता परत ह्या सर्वतोभद्र बद्दल मी काय बोलणार, मॅडमनी तर खूप छान सांगितलं. पण सगळ्यांनी जे तो हे म्हणजे सर्वतोभद्र बरोबर आज तुम्ही मीनेचा म्हणजे तो नीचेचा बुध असताना पण कसा करू शकतो. आणि मला वाटतं कोणत्या आकाशे मॅडमनी तर प्रॅक्टिकली ती पत्रिकाच कोण डॉक्टर मॅडम त्यांच्याकडे होती, तिचं पण त्यांनी म्हणजे त्यांना जे अडचण येत होती ती कशी दूर झाली ते सांगितलं. आणि आता जाता जाता हे प्रशांत जोशींनी पण एक नोकरीत पॉझिटिव्ह बदल हवा असेल तर त्याचं पण तुम्ही विवेचन खूप छान सांगितलं. म्हणजे कसं की असं हे सर्वतोभद्रमध्ये आपण ते वेद बघताना म्हणजे कुठल्या ग्रहाचे वेद कुठं लागतायत, मुळात तो ग्रह तिथं आहे का किंवा गोचरीनी ग्रह येणार आहे का. वेद तर समजा लागतील पण तिथे ग्रहच जर नसेल तर मग आपल्याला घाबरायचं काही कारण नाही. आणि पाप ग्रह असेल तर तो जरा जास्त वेळ लागेल ना, शनी आणि ह्याच्या राहू सारखा. आणि मंगळासारखा जरी पापग्रह आला तर 4च दिवस आपल्याला त्रास होईल. आणि गुरु सारखा चांगला ग्रह आला तर तो पॉझिटिव्ह पण देऊन जाईल. तुम्ही जाता जाता असं पण म्हणालात की शनीला जरी हे झालं किंवा शनीनी जरी, पण ते दोघं सम आहेत म्हणजे ना मित्र ना म्हणजे त्यांचं नातं असं सम आहे. त्यामुळे तो शनी सुद्धा त्या गुरुला काही ना काही ऍटलिस्ट 50% तरी काहीतरी देऊनच जाईल. म्हणजे खूप आपला म्हणजे आता हा क्लास म्हणजे एवढा उच्च उच्च लेवलला आता काय मी सांगणार. तर सर त्यासाठी म्हणजे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला कोटी कोटी साष्टांग दंडवत. आणि हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. अतिशय उत्तम म्हणजे अगदी समाधान होतं आमचं पूर्ण पूर्ण. म्हणजे ते वाजले की तिकडे पण नाही, पण आता तुमचाही विचार करायला हवा. नाही तर मला तर वाटतं अजून 1-2 तास सुद्धा सगळे लोक किती हे असले तरी बसतील. पण ठीक आहे, भरपूर आम्हाला मिळते तुमच्याकडनं त्यासाठी पण. आणि ऍडव्हान्स मध्ये आपलं ताजिक केव्हा सुरू करणार आहेत त्याच्याकडे पण आम्ही सगळे लक्ष देऊन आहोत. मला असं वाटतं सर्वतोभद्र झाल्यावर म्हणजे मे बी तुमच्या मनात जे असेल ते आता अजून एखादा क्लास तर नक्की होईल ना सर्वतोभद्रचा. तर ठीक आहे सर. तर सगळ्यांना थँक्यू. तुम्हाला पण थँक्यू मॅडम, तुम्हाला पण थँक्यू. थँक्यू ऑल. थँक्यू. गुड नाईट. धन्यवाद. चला, सगळ्यांच्या थँक्यू परवानगीने सर. थँक्यू, सर ऑल द एकच थँक्यू बेस्ट. प्रश्न सर आणि विचार थँक्यू शुभरात्री सर. सर गुड सर. नाईट एकच थँक्यू सर. प्रश्न मॅडम. विचार धन्यवाद, क्लास खूप छान थँक्यू झाला. सर. खूप